केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा
केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा रामकृष्ण हरी
हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तरी का ओळगणे राजद्वारी होती सुने अंगी दाऊनी निष्कामता पोकळ पोकळी ते वृथा कासया मोकळ भोवते शिष्यांचे गावाळ तुका मने ढाळे बाहेर मुदे ते निराळे ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरींचि नुतं शरण्यं भृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. हे सारस्वताचे गोड तुम्ही चिलाविले जी झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोणी किजे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या असीम अनुकंपेने पवित्र सलीला भगवती इंद्रायणीच्या पावन तीरावरती संजीवनी समाधीस्थ भगवान माऊलींच्या साक्षात चरण सानिध्याजवळ बसून वेदाचा महाराष्ट्रीय अवतार मराठी अस्मितेचा मानदंड 21व्या शतकातलं हे तिसरं दशक आहे आणि या तिसऱ्या दशकामध्ये वैज्ञानिक शास्त्री पंडित चिकित्सक साक्षेपी अभ्यासक कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यांच्या चिंतनाचा विषय बनलेला महाराजांच्या अमृतमय वाणीतनं निःसृत झालेला 4092 अभंगाचा हा विस्तृत प्रबंध त्याचं चिंतन करण्याकरता आपण सगळी मुमुक्षु मंडळी महाराजांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये प्रवृत्त झालात. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. असं म्हणतात की काही वाङ्मय हे वर्तमानपत्र पेपर वगैरे आहेत ते एकदा वाचला म्हणजे तो शिळा होत असतो, ते परत काही कोणी बघत नाही. घर जर चांगलं सुशिक्षित असेल, त्या घरातली शिकलेली माणसं असतील तर त्या पेपरवरती घरातल्या सुनबाई लहान मुलांना शौचाला बसवतात,
म्हणजे अशी त्या पेपरच्या शब्दांमधली त्याची किंमत असते. काही वाङ्मय जे आहे, काही पुस्तकं वगैरे ज्याला आपण इन्स्टिट्यूटचा शाळा कॉलेजचा जो सिलेबस आहे तो एक विशिष्ट कालावधीपर्यंत वर्षभरापर्यंत पुरतो. मार्च एंडिंगला एकदा एक्झाम झाली म्हणजे तो सुद्धा कालबाह्य त्या विद्यार्थ्याच्या जीवनातून होत असतो. पण असा एक अजर अमर अक्षररूप असलेली वाङ्मयीन कलाकृती जगद्गुरू श्री संत तुकोबरायांच्या सिद्ध हस्तलेखनीतनं बाहेर आली. त्याचं नाव आहे गाथा. त्याला आपण अभंगाची संहिता किंवा त्याला तुकोपनिषद इत्यादी शब्दांचा प्रयोग पूर्वसुरींनी केला. आपण ते ऐकतच आहोत. साहेबांना माहिती आहे की एक कवी आहेत महाराष्ट्रामध्ये होते, त्यांचं नाव आहे गोविंदाग्रज. त्यांनी असं म्हटलं आहे म्हणे की हा महाराष्ट्र प्रदेश हा दगडांचा प्रदेश आहे असं त्यांचं मत आहे. आता ते भौगोलिकदृष्ट्या जरी ते खरं असलं तरीसुद्धा हा महाराष्ट्र प्रदेश हा संतांचा प्रदेश आहे. गुरुवर्य भारती बाबा सांगत असतात, या महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आलेलं आहे. अशी जात सुटलेली नाही की त्या जातीमध्ये संत झालेले नाही. सगळ्या जातींमध्ये मागे 2 जाती सुटल्या होत्या, त्याच्यातसुद्धा एका जातीमध्ये संत झाले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. हा महाराजांचा विशाल असलेला प्रबंध तरिका ओळगणे राजद्वारी होते सुणे, अंगे दावुनी निष्कामता पोकळ पोकळी ते व्रथा. जगद्गुरू श्री संत तुकोबराय या प्रस्तुत अभंगामध्ये जे काही ढोंगी लोक आहेत, जे दांभिक लोक आहेत, त्या दांभिक लोकांचा समाचार इथे या अभंगामध्ये महाराजांनी घेतलेला आहे. जर ते खरंच साधू असतील, महाराज म्हणतात ते जर खरंच संत असतील तरी का ओळगणे राजद्वारी होते सुणे. तर ते ओळगणे शब्दाचा अर्थ सेवा करणे किंवा चाकरी करणे. तर ते लोक चाकरी का बरं करतात? जर ते साधूच असतील, काय म्हणतात ना काहीतरी, दे मस्त फकीरी वह मुझको शाह हो की बे पाचं लक्षण केलेलं आहे. महाराज वर्णन करतायत की जर ते खरंच साधू असतील, जर ते संत असतील तर ते चाकरी का करतात? चाकरी म्हणजे उगाच आपलं 2 पैशासाठी मोठ्या श्रीमंत सेठ सावकारांच्या पुढे पुढे ते लोक का बरं करतात? दृष्टांत दिला, राजद्वारी होती सुणे. जसे राजाच्या दरबारामध्ये ते कुत्रे होऊन असे का बरं ते राहतात? म्हणजे श्रीमंत लोकांच्या दारामध्ये ते का बरं हात पसरवतात? असं अर्थ ते खरे साधू नसावेत. अंगे दावुनी निष्कामता पोकळ पोकळी ते व्रथा. अंगे निष्कामता दाखवतात म्हणजे मी निरपेक्ष आहे, म्हणजे आम्ही पैशाला हात लावत नाहीत असं ते दाखवतात. परंतु ते तरी घेत नसले तरीसुद्धा काही वेगळी माध्यमं असू शकतात. अंगे दावुनी निष्कामता, पोकळ पोकळी म्हणजे वरवर ते सगळं व्यर्थ अशा प्रकारचं आहे. ते अंतःकरणामध्ये वैराग्याचा संचार नसताना साधूपणाचा जे लोक आव आणतात ते महाराजांच्या दृष्टीपथामध्ये लोक खपत नाहीत असं या अभंगाला सरळ सरळ सांगायचं आहे. कासया मोकळ भोवते शिष्याचे गाबाळ. हे जे लोक आहेत ते कसे करतात बरं? कासया कशा करतात? भोवते शिष्यांचे गाबाळ. गाबाळ शब्दाचा अर्थ दिला निरर्थक किंवा मूर्ख असलेले जे लोक आहेत ते जवळ करतात. मोकळ शब्दाचा अर्थ दिला की ते स्वैर असलेले, म्हणजे स्वैराचार हेच ज्यांच्या जीवनाचं ध्येय बनलेलं आहे अशा प्रकारचे वेडी असलेली निरर्थक आणि मूर्ख लोक हे असे साधू का बरं जोपासतात? कासया मोकळ, काय असं करतात? तुका म्हणे ढाळे बाहेर मुदे ते निराळे. हे ढाळे म्हणजे हे जे लोक आहेत ना, ढोंग करणारे, ते बाहेर मुदे, हे लोक बाहेर जरी आपल्याला ते असे प्रसन्न दिसत असले तरीसुद्धा ते मात्र आतमध्ये कसे असतात हे त्यांनाच माहिती. आणि ते निराळे म्हणजे त्यांचा आतमधला जो भाव आहे तो काही वेगळा असू शकतो. बाहेर आपलं हे कशा करता असं करतात ते काही कळत नाही. आणि ते निराळे किंवा जे बाकीचे जे लोक आहेत ते असं करत नाहीत, ते लोक निराळेच आहेत. आत्मा अथवा आत्मयाच्या ठाई
देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पायी आणाहाती. जे सत्याच्या साक्षात्काराकरिता खऱ्या अर्थाने भारावलेले आहेत, ज्याने आपलं ध्येय पुढे ठेवलेलं आहे की आता मरण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणापर्यंत का होईना आत्मसाक्षात्कार हा झालाच पाहिजे, असे जे ध्येयवेडी लोक आहेत ना, ते या लोकांपेक्षा थोडीशी वेगळीच लोकं आहेत, असं महाराज या ठिकाणी दंभ करणाऱ्या लोकांना थोडंसं उल्हानं देऊन या ठिकाणी बोलतात. आता महाराज म्हणतात, आम्हाला आहे ना एक वर्म सापडलेलं आहे, ते सोपं वर्म आहे आणि सर्व धर्म त्याच्यातच आहेत. आम्ही हरिदास आहोत, हरिदासांच्या दासा सोपे वर्म, हरीच्या दासा सोपे वर्म, सर्व धर्म पाऊले कडिये देव वाहे, खांदे वैष्णव मांदी क्रीडेशी सरती येणे आटा आटी नाही तुटी लाभाची, तुका म्हणे समाधान सदा मन अमुचे. महाराज म्हणतायत, हरीच्या दासा सोपे वर्म, आम्हा हरीच्या दासांना एक सोपं वर्म सापडलेलं आहे. काय बरं त्या वर्माचं स्वरूप? सर्व धर्म पावले. सर्व धर्म जे आहेत ते श्रीचरण, श्रीहरींचे चरण हेच आमच्याकरता सगळा धर्म आहे. भगवंताच्या चरणाची सेवा करावी, त्या देवाचं चिंतन करावं, हेच आमच्याकरता एक सोपं अशा प्रकारचं वर्म आहे. आणि त्या देवाचं चिंतन करीत असताना तो देव ज्याचं आम्ही चिंतन करतो सातत्यानं, सतच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यं तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. बोलायचं झालं तरीसुद्धा आम्ही त्याच्याच संदर्भामध्ये बोलतो, ऐकायचं झालं तरीसुद्धा आम्ही त्याच्याच संदर्भामध्ये ऐकतो. अशा प्रकारचा आमच्या सगळ्या वृत्तींचा विषय भगवंताचे श्रीचरण, त्याचं चिंतन करणं हाच बनलेला आहे. तो परमात्मा आम्हाला कसा वागवतो त्याचंही विचार महाराज करतायत. कडिये देव वाहे, तो देव आम्हाला कडेवरती वाहतो. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची याने जोडे सर्व सुख. तो परमात्मा आम्हाला कडेवरती वाहतो. त्यानंतर आम्हाला तो खांद्यावरती कडेवरती आम्हाला वाहतो. आणि आम्हाला क्रीडा करायची असेल तर आमचा समूह कोणता आहे? वेड्या लोकांमध्ये नाही राहत आम्ही. महाराज म्हणतात की क्रीडा जरी करायची असेल तरीसुद्धा वैष्णवांची मांदी याडी, म्हणजे वैष्णवांचा जो समूह आहे. वैष्णव म्हणजे आडनावाचे वैष्णव नव्हे, इथे वैष्णव म्हणजे ज्याचं देवावरती निरतिशय प्रेम आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, असा जो वैष्णव आहे ना, की ज्याचे जया पुरुषाचे का मन सांडोनी गेले मोहमान वर्षांती जैसे घन आकाशाते निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामहा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर्गच्छन्ते मूढा पदमभ्ययंतात. अशा प्रकारचे जे वैष्णव आहेत ना, ज्यांना आत्मत्वाने साक्षात्कार झालेला आहे ब्रह्माचा, ज्यांची आत्म्याची परिच्छिन्नता निघून गेली आणि ब्रह्माची परोक्षता निघून गेल्या, अशा दोन्ही भ्रांती ज्यांच्या जीवनातनं संपून गेल्या आहेत, असे देदीप्यमान तेजाड संत जे आहेत, जे वैष्णव आहेत, त्यांचा संग आम्हाला घडलेला आहे. आणि त्यांच्या सहवासामध्ये देवसुद्धा आम्हाला अशा प्रकारचा आमच्याशी लढीवाळपणा करतो. आणि सरती येणे आटी नाही तुटी लाभाची, हे सगळ्या खटाटोप जे आहे ते येणे सरती, या देवाच्या चिंतनाने, या श्रीहरीच्या चरणाच्या सेवेने आमच्या जीवनामधल्या सगळा खटाटोप, सगळ्या अडचणी संपून गेल्या. सगळ्यात मोठी अडचण कोणती असेल? महाराजांच्या जीवनात काय अडचण असणार आहे? सगळ्या अडचणीला तोंड देणारे जगद्गुरू श्री संत तुकोबराय. प्रतिकूल परिस्थिती जरी निर्माण झाली तरी त्याही परिस्थितीमध्ये भगवत चिंतन करण्याचा आदर्श वस्तुपाठ समाज जीवनाच्या पुढे ठेवणारे महाराष्ट्राच्या धर्तीवरती उदयाला आलेले तेजस्वी संत, त्यांचं नाव आहे जगद्गुरू श्री संत तुकोबराय. त्यांना असा कोणता प्रतिबंध आहे? तरी आटाआटी म्हणजे जन्ममृत्यूचं जे चक्र आहे, पुन्हा जन्माला यायचा आणि पुन्हा मरायचा, हा खटाटोप आहे ना, हा सगळा संपवून जात असतो. आणि लाभाची तुटी नाही. आणि जो लाभ आम्हाला प्राप्त होतो त्याच्यामध्ये चढ उतार प्राप्त होत नाहीत. म्हणजे त्याच्यात कधी ते लाभ आत्ता कमी झाला, नंतर थोडा जास्त झाला, असं काही नाही. जो आहे तो आहे. तुका म्हणे समाधान सदा मनामचे. त्यामुळे असा मनाला समाधानाला, मन समाधान राहण्याची जी क्लृप्ती आणि कला आहे, ती कला महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेली आहे. कोणालाही असं वाटेल तर विज्ञानाचं युग आहे, सायन्सचं जग आहे, इंटरनेटचं जग आहे. या कराल विकराल कलीचा काळ आलेला आहे. या काळामध्ये डिस्टर्ब झालेलं जे मन आहे, विक्षिप्त झालेलं जे मन आहे, त्या मनाला स्टेबल बनवायचं असेल, त्याला स्थिर स्थावर करायचं असेल तर त्याच्या कला जगद्गुरू श्री तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलेले आहे की आमचं मन समाधान आहे. आम्ही शांत दांत उदात्त गंभीर आणि उत्स्फूर्त अशा प्रकारचं जीवन जगतो की आमच्याकडे पाहिलं धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखेला. आमच्याकडे साधारण लोकांनी बघितलं तरीसुद्धा, आमच्याकडे पाहिल्यानंसुद्धा लोकांना समाधान मिळेल. त्याचं कारण काय असेल तर आम्ही भगवत चिंतन करतो.
देवाचं चिंतन हेच माणसाच्या मनाला स्थिर बनवण्याचं प्रकृष्ट आणि सन्निकृष्ट श्रुती संमत नियत साधन आहे असं महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. पुढे महाराज वर्णन करतात की हा परमात्मा जो आहे तो सगळ्यांचा मालक आहे. तोच परमात्मा. एक श्रुती आली बघा, एको देव सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चैता केवलो निर्गुणश्च असा मंत्र आला आहे उपनिषदामध्ये. त्या मंत्राचंच जणू काही या ठिकाणी अनुवाद महाराजांनी केला आहे. भूतांचे नांदे जीवी गोसावीच सकळा क्षणक्षणा जागा ठाई दृढपाही विश्वास दावनिया सोंग दुजे अंतरबीजे वसतसे तुका म्हणे जाणे धर्म धरिते वर्मचिंतन. भूतांचे जीवी नांदे. परमात्मा कुठे राहतो? भूतांच्या जीवांमध्ये राहतो. तो जीवातच राहतो का सगळीकडे त्याची व्याप्ती आहे? सगळीकडे व्याप्ती आहे. एको देव सर्वभूतेषु गूढा ईश्वर सर्वभूतानां हृदये सर्जन तिष्ठते भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. एरवी सर्वांच्या हृदय देसे मी अमुका आहे ऐसे जे बुद्धिस्पुरे अहरणीसे ते वस्तुगामी. असं महाराजांनी बरेच संदर्भ आहेत. परमात्मा जो आहे तो सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये अनुश्यूत आहे आणि पुन्हा गोसावीच सकळा सगळ्यांचा काय तो मालकसुद्धा आहे. क्षणक्षणा असा जो परमात्मा आहे सगळ्या भूतांमध्ये व्याप्त आहे, सगळ्यांचा मालक आहे. अशा परमात्म्याला तुम्ही विसरू नका. क्षणोक्षणा जागा ठाई दृढपायी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही काय करा? जागे राहा. म्हणजे त्याचं चिंतन करा. दृढपाही विश्वास, त्याच्याच ठिकाणी तुम्ही दृढ अशा प्रकारचा विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रद्धा विश्वास त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी क्षणक्षणा शब्द अधोरेखांकित करण्यासारखा आहे. म्हणजे तैल धारावत म्हणतो ना, अखंड अशा प्रकारचं काय करा? देवाचं चिंतन करा. त्या चिंतनामध्ये व्यवधान असता कामा नये. झोपेतून उठला तेव्हापासून तर पुन्हा झोपेत जाईपर्यंत समजायला लागलं तेव्हापासून तर मृत्यूच्या अव्यवहित क्षणापर्यंत तुम्ही काय करा? देवाचं चिंतन करा. आसुप्ते रामृते कालमनयेद वेदांत चिंतया असं शास्त्र ग्रंथांनी सुद्धा वर्णन केलं आहे. त्याच्या ठिकाणी विश्वास ठेवा. आता तो जो परमात्मा आहे सगळ्यांचा मालक आहे, सगळ्यांमध्ये अनुश्यूत आहे, ज्याच्या ठिकाणी आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे, ज्याला क्षणोक्षणामध्ये आपल्याला स्मरण करायचं आहे, तो परमात्मा काय करतो? दावोनिया सोंग दुजे अंतरबीजे वसत असे. तो सूक्ष्म रूपाने अणुपेक्षासुद्धा तो अणु आहे आणि मोठ्यापेक्षासुद्धा तो मोठा आहे. अनो रणियान महतो महियान असं म्हटलेलं आहे. महत परमव्यक्तम अव्यक्तात् पुरुष परहा पुरुषान्न पराम किंचित सा काष्टा सा परागती असं त्याचं वर्णन उपनिषदादिकांमध्ये सुद्धा केलेलं आहे. दावोनिया दुजे सोंग, तो हे दुसरं सोंग दुजे सोंग दावणिया, तो दुसरं सोंग दाखवतो. म्हणजे हा परमात्माच त्या जे सोंग दाखवतो त्या सोंगाचं हा परमात्मा हे विवर्तोपादान करणं आहे. आणि जिच्या माध्यमातून हा परमात्मा ते सोंग दाखवत असतो ती जी माया आहे, जिचं वर्णन केलं आहे. असतना असत होये जे विचाराचे नामहीन आहे, ऐसिया परिचय आहे अनादी म्हणती. सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्यो भयात्मिकानो संगाप्य नंगाप्य भयात्मिकानो महद्भूता अनिर्वचनीय रूपा असं त्या मायेचं विश्लेषण केलेलं आहे. अशी जी माया आहे ती माया त्या हे सोंग जे आहे हे द्रष्ट्याच्या दृष्टीला दृग्गोचर होणारा हा सगळा जगदंतपाती प्रपंच किंवा सगळं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाची ती माया ही परिणामी उपादान कारण आहे. आणि परमात्मा जो आहे तो त्या सोंगाचं हे जे प्रतीयमान असलेलं दृष्ट जगत आहे ते प्रत्ययाला येत आहे, त्याचं ते विवर्तोपादान कारण आहे. म्हणजे माया आणि ब्रह्म यांच्या संयुक्त विद्यमाने, म्हणजेच माया आणि ब्रह्म यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध झाला. त्यामुळे हे सगळं सोंग जे आहे ते परमात्मा आपल्याला दाखवत आहे. दावोनिया दुजे सोंग अंतर्बीजे, पण असं सोंग जरी त्यानं दाखवलं तरीसुद्धा तुम्ही हे विसरू नका. हे काय याचंच चिंतन करा की हे सगळं सोंग आहे. या सोंगांमध्ये सुद्धा एक परमात्मा अणु रेणो परमाणूमध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही वरला अजिम्या ईशा वाश्यमिदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत्तेन त्यक्तेन भंजिता मा गृध कस्यस्विधनम. हा परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे असं तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. तुका म्हणे जाणे धर्म धरी ते वर्म चिंतन. ते चिंतन वर्म हा ते तुका म्हणे जाणे धर्म धरी ते वर्म चिंतन. तुकोबराय म्हणतात हा धर्म आहे, हे चिंतन करणं हाच काय आहे, हे धर्माचं हे खरं वर्म आहे. धरी ते चिंतन अशा प्रकारचं चिंतन करणं हेच सगळ्या धर्मातलं काय आहे, वर्म आहे. म्हणजे सगळीकडे अनुश्यूत परमात्मा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ
आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. म्हणजे हाच खरा धर्म आहे की सगळीकडे जी वस्तू द्रष्ट्याला दिसते ते वस्तू, जरी ते वस्तू दिसत असली तरीसुद्धा ते वस्तूपही चैतन्याचा साक्षात्कार व्हावा. असं प्रत्येक वृत्ती जेव्हा अंतकरणाची उठते तेव्हा त्या प्रत्येक वृत्तीला पदार्थ न दिसताना पदार्थोपही चैतन्याचा साक्षात्कार झालाच पाहिजे असा आग्रह महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. पुन्हा तुकोबराय वर्णन करतात. आता हे जे अशा प्रकारचं जीवन ज्या संतांच्या द्वारा घडत असतं ते संत घराला आलेली आहेत. आता त्यांना काय द्यावं बरं, असं एक विज्ञप्ती महाराजांनी देवाच्या पुढे केलेली आहे. संत आले घरा तोमी अभागी दातारा कासयाने पूजा करू चरण हृदयीच धरू काया कुरवंडे करुणी ओवाळून संडे तुका मने भावे हात जोडी असो ठावे. संत आले घराला संत आलेत. आता संत घराला आले म्हणजे काय करायचं असतं, घाली संतांसी आसने पूजा करी काया वाचा मने देवा संत वृंद नमस्कारी जे, असं माऊलींनी वर्णन केलं आहे. संत घराला आलेले आहेत. मग आता पण मी माझं कसं आहे, हे दातारा, हे विठ्ठलेशा, हे पांडुरंग परमात्मा, मी तो अभागी, मी कसा आहे, मात्र अभागी आहे. अभागी म्हणजे मी कम नशिबी आहे, मी दुर्दैवी आहे, मी दरिद्री अशा प्रकारचा आहे. आता महाराज दरिद्री म्हणतात म्हणजे आता मी अभागी आहे याचा अर्थ दुष्काळे आटिला द्रव्य नेला मान स्त्री एक अन्न करिता मेली अशा स्थितीमध्ये महाराज म्हणतात मी आहे, मी आता कम नशिबी असा आहे. कशी पूजा करू बरं, कासयाने पूजा करू चरण हृदयीच धरू. कशाने आता मी पूजा करू बरं, तुम्हाला तर माहीत आहे आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुडती भिके कुत्री घर राखीती असं आमचं वातावरण आहे. आता आमच्याकडे काही नाहीच आहे पूजा करण्याकरता, काय करावं आता, चरण हृदयीच धरू. पण मी हे ठरवलेलं आहे आता की तुमचे संतांची जे चरण आहेत ना ती चरणच आता मी माझ्या हृदयामध्ये धारण करणार. चरण म्हणजे त्यांचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप मात्र मी पक्क ध्यानात ठेवणार. हीच खरी काय आहे, संत घराला आलेत तर हीच खरी पूजा आहे. अभिन्ना या सेवा चित्तमयाची भरेल जे धवा माझा प्रसाद जाण ते धवा संपूर्ण झाला. मी आणि गुरुजी किंवा मी भक्त आणि देव आम्ही दोन्ही भिन्न नसून आम्ही दोघे एकच आहोत अशा प्रकारचा एक पक्का निश्चय होणे हीच खरी संतांची केलेली पूजा आहे, संतांची सेवा आहे. कासयाने पूजा करू, मी ठरवले चरण हृदयीच धरू. ते त्या संतांची जी चरणं आहेत ते चरण मी आता हृदयाला धारण करणार. ते जसं वागतात, ते जसं बोलतात तसंच मी सगळं त्या करणार, तसंच करणार. हीच खरी काय आहे माझी पूजा असेल. काया कुरवंडी करुणी ओवाळी न सांडी, माझं जे शरीर आहे ते कुरवंडी करून मी त्या ठिकाणी ओवाळून टाकणार, म्हणजे त्याचा मी त्याग करणार. हे शरीर आहे, मारुती बाबा सांगत असतात, ज्याला शरीराची किंमत कळाली ती माणसं या मानवी शरीरामधला एक सेकंदसुद्धा व्यर्थ घालवत नाहीत, असं बाबांचं काय आहे वाक्य आहे. म्हणजे तासन तास आपण गप्पा मारतो, याचा अर्थच असा आहे की आपल्याला त्या शरीराचं मूल्य कळालेलं नाही. काया कुरवंडी करीन मी, म्हणजे त्या संतांच्या चरणी हे काया जे आहे ते मी ओवाळून टाकणार. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समेत पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलेलं आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण, म्हणजे असा काही बाह्यार्थ सांगायचा आहे का, वाच्यार्थ. समिधा शब्दाचा अर्थ आहे गुरुजी मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि हे शरीर समिधासारखं शुष्क आहे, हे अगदी कोरडं शरीर आहे, याच्यापासून दुसरं काहीही निष्पन्न होणार नाही. कारण ही वस्तू देवाच्या साक्षात्काराकरता मिळालेली आहे. जी वस्तू ज्याच्याकरता मिळालेली आहे त्या वस्तूने जर ते साध्य प्राप्त केलं तरच मिळालेल्या वस्तूचं सार्थक होत असतं. काया कुरवंडी करुणी ओवाळी न सांडी, तुका मने भावे हात जोडी असो ठावे. मी हे शरीर जे आहे ते कुरवंडी करणार, म्हणजे ते शरीर मी सगळं संतांच्या सेवेमध्ये हे समर्पित करणार. तुका मने भावे हात जोडी असो ठावे. म्हणून संतांनो तुम्ही आलेला आहात, तुम्हाला माहिती असावं, ठावे असो, तुमच्या माहितीकरता सांगतो. तुका मने भावे हात जोडी, मी अगदी सद्गदित अंतकरणाने भाव विभोर होऊन अगदी प्रेमाने मी तुमच्यासमोर हात जोडित आहे. हे कशाकरता मी असं तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला सगळं माहिती असावं याच्याकरता मी तुमच्यासमोर हे आत्मनिवेदन केलेलं आहे. भेद तुटलियावरी आम्ही तुमचीच हो हरी, आता पाळावे पाळावे आम्हा लढीवाळांचे लळे, अनेकांची देवा नाही जाणतची सेवा, तुका मने हेवा माझे हेत पायी देवा. भेद तुटल्यावरी आम्ही तुमचीच हो हरी, हे हरी हे परमात्मन हे पांडुरंगा, भेद तुटल्यावरी आम्ही तुमचीच हो. जे आता जो तुमच्यापासून जे आम्ही तुम्हाला वेगळं वाटतोय ना ते भेद असल्यामुळे वाटतं. एकदा का भेद गेला म्हणजे
हा भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयन्ते चाश्य कर्माने तस्मिन् दृष्टे परावरे. आणि हा भेद तरी कसा जाणार हो? तो तुमच्याच कृपेने जाणार. एक तर श्रीगुरूंनी कृपा केली तर हा भेद जाईल, किंवा देवाने जर कृपा केली तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धियोगम तम, त्या परमात्म्याने जर बुद्धियोग दिला तर हा भेद तुटून जाण्याची शक्यता आहे. भेद तुटल्यावरी एकदा उपाधिकृत असलेला हा जो भेद आहे तो निवृत्त झाला, किंवा ते आता भेदाचं बरंच वर्णन केलं आहे, आपण ऐकलेलंच आहे. आम्ही तुमचीच होरी, तुम्ही आणि आम्ही काही आता वेगळे आहोत का? बरं, वेगळे वाटतोत म्हणजे भेदामुळे आपण वेगळे वाटतो, पण एकदा भेद जर गेला तर तो भेद गेला म्हणजे तुम्ही आणि मी, तू आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, एकची घोंगडी पांघरू हरी, असं साधू संतांनी वर्णन केलं आहे. आता मग दोघं जर आपण एकच आहोत तर मग आता बघा, आता पाळावे पाळावे आम्हा लढीवाळांचे लढे, आता हे आमचे लढीवाळांचे लढे पाळावे, आमचे काही लढीवाळ, आम्ही जे लढीवाळ आहोत म्हणजे लाडके आम्ही आहोत तुमचे. कारण देवाचे आणि संतांचे लाडके कोण होत असतात? तीच लोक होत असतात ज्यांचा भेद निवृत्त झालेला आहे. ते लोक परमात्म्याचेही लाडके होतात आणि संतांचेही लाडके असतात. लढीवाळांचे म्हणजे लाडक्या लोकांचे लाड किंवा जे हट्ट असतात ना, ते तुम्ही काय होणार? आमच्या आता पुरवा. लढयाचे लढे सरती मनोरथाचे मनोरथ पुरते, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा आईसी. तुमच्यासारखी माहेर जर श्रीमंत असतील तर लढ्याचे लढेसुद्धा काय होतात? पूर्ण होतात. तुम्ही चक्रवर्ती राजे आहात. ओपसर्याचे बळ घेऊन मिरवे कीड तैसे रत्न नव्हे खीड चक्रवर्ती आहात. तुम्ही सम्राट अशा प्रकारचे राजे आहात. काय कमी आहे तुमच्याकडे? लढीवाळाचे लढे आता तुम्ही पाळा. आणि काची देवा नाही जाणतची सेवा. देवा आम्ही एकनिष्ठ किती आहोत आतापर्यंत? एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. देवाचं चिंतन केलं आहे आम्ही, तुमचंच चिंतन केलं आहे. अनेकाची देवा नाही जाणतची सेवा. सेवा अनेकांची आम्ही जाणतची नाही. दुसऱ्यांची सेवा आम्ही केली का? पंढरपूरला आम्ही निघालोत म्हणजे मध्यंतरी जेजुरी नावाचं तीर्थक्षेत्र लागतं, पुढे आणखी सिंगणापूर नावाचं तीर्थक्षेत्र लागतं, तिथे महादेवाचं मंदिर आहे, इकडे खंडोबाचं मंदिर आहे. आम्ही काही कोणाचा उपहास करत नाही, पण आम्ही किती एकनिष्ठ आहोत. रस्त्याने जात असताना आम्ही खालूनच अभंग म्हटला, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी. आणि आम्हाला वरती जायला कुठे वेळ आहे का? आम्ही आपला रस्ता कोणता धरला आहे? पंढरीची वाट पकडलेली आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडे. पण आमचं साध्य काय ठरलेलं आहे? आम्ही अनेकाची सेवा जाणतच नाही देवा. आम्ही तुमच्यावरती विसंबून आहोत. तुका म्हणे हेवा माझा हेत पायी देवा. तुकोबराय म्हणतात माझी इच्छा, हेवा म्हणजे इच्छा, आणि माझं जे उद्दिष्ट ठरलेलं आहे, जे माझं ध्येय आहे ते तुमच्या पायी. पाय म्हणजे तुमचं जे चिंतन करायचं देवापायी म्हणजे देवाच्या पायावरती, हे आमचे सगळी इच्छा. तुमचा साक्षात्कार हवा, तुम्ही आम्हाला भेटावे, तुमचं दर्शन व्हावं, हीच काय आमची बरं इच्छा आहे. आता आमची विश्रांती तुमचे चरण कमळापती, हेची एक जाणे काया वाचा आणि मने पुडती पुडती नमन घालोनिया लोटांगण नीच जीन लोका तळील पायरील तुका. महाराज म्हणतात आपलं या ठिकाणी महाराज आत्मनिवेदन करतात, म्हणजे आपला अधिकार आणि या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली जी स्थिती आहे त्याचं भांडवलही महाराज या ठिकाणी वर्णन करतात. आमची विश्रांती, आमच्या विश्रांतीचं स्थान ज्याला परमाशांती म्हणतात ते काय आहे बरं? तुमचे चरण कमळापती, हे लक्ष्मीपती, हे भगवंता, हे पांडुरंगा, तुमचे चरण, तुमचं जे स्वरूप आहे, तुमच्या स्वरूपाचा साक्षात्कार, तुमची उराउरी भेट, हेच आमचं काय आहे? खरी विश्रांती आहे. आम्ही जर कुठे गेलो ना, आम्हाला जर म्हटलं की हे अमुक ठिकाण आहे, असं असं आहे, चांगलं छान असं विश्रांतीचं ठिकाण आहे, त्या विश्रांतीमध्ये आमचं मन रमतं का? त्या विश्रांतीत आमचं मन रमत नाही. आमचं मन तिथं रमतं तुमचे चरण, तुमच्या स्वरूपाच्या साक्षात्कारामध्येच आमची खरी ही विश्रांती. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. विश्रांतीचं ठिकाण संत ज्या क्षेत्रात राहतात ते क्षेत्र, आणि देवाचे चरणकमल हे विश्रांतीचं स्थान आहे. हेची एक जाणे काया वाचा आणि म्हणे. देवा मी हे एकच जाणतो, काया वाचा आणि मनाने मला दुसरं काहीही माहिती नाही. मी आता फक्त तुमचे चरणकमल एवढंच फक्त मला ठाऊक आहे. पुढती पुढती नमन घालोलिया लोटांगण. मी लोटांगण घालून देवा तुम्हाला पुन्हा पुन्हा काय करत आहे? नमन करत आहे. नमो नमोस्तेस्तु सहस्त्र कृत्वा. मी तुम्हाला हजारो वेळा काय करतो? नमस्कार करतो, लोटांगण घालत आहे. आणि पुन्हा पुढती पुढती नमन घालोलिया लोटांगण. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहे, लोटांगण घालीत आहे. नीच जन लोका तळील पायरी सतुका. तुकोबराय म्हणतात तळील पायरी सतुका. मी एकदम खालची पायरी आहे ना, त्याच्या खालची जागा
म्हणजे तळील पायरीस तळील, शेवटची पायरीन त्या पायरीच्या खालची जागा म्हणजे हे माझं अस्तित्व आहे. लोकांमध्ये महाराज म्हणतात मी अत्यंत नीच आहे. आता काही ते काही नीच आहेत का हो? हे सगळी त्यांची काय आहे? नम्रता आहे. मोठी माणसं ही नम्र असतात. विद्वत्तेवरून त्याच्या बुद्धीवरून त्याचं मूल्यमापन केल्यापेक्षा त्याच्या नम्रतेवरून जर त्याचं मूल्यमापन केलं तर मूल्यमापन करणाऱ्याचं ते वस्तुनिष्ठ मूल्यमापन असतं, असं मला नाही म्हणायचं, महाराजांनाच या ठिकाणी म्हणायचं आहे. नीच जन लोका ही नम्रता आहे. महाराज स्वतःला म्हणून घेत आहेत, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपानिधी मायबापा नाही ऐकिले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. या अभंगामध्ये जे वर्णन केले काय महाराज काय तसे होते का? मी तव अनाथ म्हणतात, अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी. महाराजांसारखं चिंतन करणारा धुरीन महात्मा शोधून सापडायचा नाही असं चिंतन केलं आणि ते महाराज वर्णन करतायत, तुझम्या आठविले नाही कधी. बाबा एक दृष्टांत देत असतात मारुती बाबा की आता महाराजांनी काय भजन केलं तुकोबरायांनी. महाराजांनी भजन केलं यात काय नवल. महाराज ज्या जमिनीत पाय टाकत होते त्या पायाखालची मातीसुद्धा काय करत होती? भजन करत होती. सहज दृष्टांत सांगत असतात बाबा की महाराज भजनाला जायचे. महाराजांची त्याला तपस्थली म्हणतात. म्हणजे जे डोंगर आहेत 3 डोंगर भंडारा भामचंद्र आणि घोरडेश्वर डोंगर आहे, ही महाराजांची तपस्थली आहे. जिजाबाईंना मोठा प्रश्न पडला की महाराज बाई साहेब जिजाबाई जेव्हा भंडाऱ्यावर जातात तेव्हा महाराज भामचंद्रावर असायचे आणि जिजाबाई जेव्हा भामचंद्रावर जातात भाकरी घेऊन तेव्हा महाराज भंडाऱ्यावरती असायचे. तेव्हा जिजाबाईने सहज विचारलं महाराजांना, म्हटले महाराज तुम्ही जरा म्हणजे भजन करू नका असं माझं मत नाही, पण जरा सांगून जात जा ना घरून. जरा घरून सांगून गेलात म्हणजे काय होईल, तुम्हाला वेळेवरती भाकरी मिळेल असं जिजाबाई तुकोबरायांना म्हणतात. जिजाबाईंना जे कर्कशा वगैरे आपला म्हणण्याचा अधिकार नाही, ते महाराजांनी म्हणावं. कर्कसे संगती दुःख उदंड फजिती असं ते महाराजांचे शब्द आहेत. देवाचा साक्षात्कार सांगितलं ना त्या दिवशी 17 आपण ऐकलं कोणीतरी की देवाचा साक्षात्कार महाराजांच्या आधी पहिल्यांदा कोणाला झाला असेल तर तो जिजाबाईंना साक्षात्कार झाला. जी महाराजांची सहधर्मचारिणी, तिला लीला सहधर्मचारिणी म्हणतात, अशा जिजाबाई तुकोबरायांनी जिजाबाईला सांगितलं, म्हटले जिजाबाई आता माझ्याकडे तर काही मोबाईल वगैरे नाही, आता मी कसं काय सांगू बरं, माझ्याकडे नाही मी कसं काय सांगू बरं तुम्हाला, आता म्हणजे आता पत्ता कसं काय देणार, मी कोण्या डोंगरावर आहे. तेव्हा तुकोबरायांनी जिजाबाईला सांगितलं, शेवटी 7 प्रदक्षिणा केल्या, जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, जित्या रोटी आणि मेल्या माती असा बाबांचा शब्द असतो. जिजाबाईला तुकोबरायांनी सांगितलं, म्हटले जिजे एक काम करीत जा, देहूच्या बाहेर पडल्यानंतर ते एक जो रस्ता आहे म्हणजे ज्याला आपण त्याला चौफुला म्हणतो आपण, त्याला मिडल पॉईंट म्हणजे थोडक्यामध्ये जो काही तिथून 2-3 रस्ते फुटतात अशा ठिकाणी बरोबर मध्यवर्ती त्या ठिकाणी यायचं आणि तिथं आल्यानंतर पायाचे ठसे पडलेले असतील त्या पायाच्या ठस्याला कान लावायचा, नाहीतर ती माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघेल समजायचं महाराज कोण्या डोंगरावरती गेले, याच डोंगरावरती भजन करण्याकरता गेलेले आहेत असं चिंतन करणारे जगद्गुरु श्री संत तुकोबराय ते स्वतः वर्णन करतायत की तुझं म्या आठविले नाही कधी. याचा अर्थ ही नम्रता आहे का वस्तुस्थिती आहे? हे सगळी नम्रता आहे. ज्ञानोबरायांनी 5 ग्रंथ लिहिले, मानव मात्रांच्या उद्धाराकरिता भगवान माऊलींनी 5 ग्रंथ लिहिले, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंगाची गाथा आणि वेदाचं पिल्लू म्हणजे हरिपाठ असा ग्रंथ लिहिला. 5 ग्रंथ माऊलींनी लिहिले. ते ज्ञानोबराय शब्दसृष्टीचे राजे म्हणतात माऊलींना. असे ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली असलेले भगवान माऊली ते वर्णन करतायत की मनोनी माझी वैखरी मौनाची हे मौन करी, हे पाण्यावरी मखरी रेखिली जैसी. म्हणजे एवढं विस्तृत वर्णन करून सुद्धा म्हणजे एवढा मोठा संदेश, दिव्य तत्त्वज्ञानाचा संदेश, भक्ती सिद्धांत आणि वेदांत सिद्धांत आबाल सुबोध करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले थोर संत, त्या संतांचं नाव आहे भगवान माऊली. आणि ते माऊली म्हणतात पाण्यावरी मखरी रेखिली जैसी. आम्ही मगरीचं चित्र जसं पाण्यावरती काढावं त्याला जसं अस्तित्व नसतं तसं आमच्या शब्दसृष्टीला काहीही अस्तित्व नाही. हे त्यांची काय आहे? नम्रता आहे. ते तुकोबराय या ठिकाणी वर्णन करतात नीच जनलोका. ते खरं काही नीच होते का? जनलोकांमध्ये मी काय आहे? अत्यंत नीच आहे. हे त्यांची असलेली विनयता आहे, शालीनता आहे, ही नम्रता आहे. तळील पायरी सतुका, मी अत्यंत खालच्या पायरीतला सुद्धा शेवटी बसलेला व्यक्ती आहे असं तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. शेवटी तुकोबराय पुढच्या या अभंगामध्ये आत्मनिवेदन देवाच्या पुढे करतात. देवा, माझी एक शेवटची तुम्हाला विनंती आहे. विनवितो शेवटी आहे तैसे माझे पोटी, कंठी राहावे हेची मागत असे भावे. पुरली वासना येणे होईल नारायणा, तुका म्हणे जो देहाडा
तोची वर्णीन पवाडा विनवितो सेवटी आहे तैसे माझे पोटी. माझ्या पोटात म्हणजे माझ्या मनामध्ये जे आहे ना तसंच मी आता तुमच्याकडे काय करणार आहे. शेवटी म्हणजे माझी शेवटची अखेरची माझी इकडे तुम्हाला विनंती आहे की जे विनंती माझ्या पोटामध्ये आहे म्हणजे मला जे वाटतं आता माझा जे मुख्य मुद्दा आहे मला जे बोलायचं आहे ते एकच वाक्य आहे. ते वाक्य असं आहे मी तुम्हाला आता विनंती करून ते शेवटचं वाक्य सांगणार आहे. कंठी राहावे हेचे मागत असे भावे. अगदी प्रेमाने तुम्ही माझ्या कंठामध्ये राहावे हेच मी तुम्हाला काय आहे मागत आहे. कंठी राहावे दुरुक्ती केली आहे. म्हणजे एखादा महत्त्वपूर्ण मुद्दा असेल तर पुन्हा पुन्हा सांगण्याची काय आहे शास्त्र ग्रंथांमध्ये पद्धत आहे. म्हणजे प्रेमाने मी तुम्हाला हे एक मागत आहे. पुरली वासना येणे होईल नारायणा. हे नारायणा हे परमात्मा वासना पुरली येणे होईल. वासना पुरली म्हणजे पूर्ण झाली. याने माझी वासना पूर्ण होणार. कशाने वासना पूर्ण होणार. हे तुमचं नाम जर माझ्या कंठामध्ये राहिलं. कीर्तनाचे ने नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिले तीर्थे ठायावरणी उठविली. यमलोकीची खुंटली रहाटी आगवी. असं जे देवाचं नाव आहे ना कंठामध्ये जर हे तुम्हाला मी मागणं मागत आहे येणे या एका साधनाने माझ्या काय आहे सगळ्या वासना देवा पूर्ण होतील. काय संतांच्या वासना असतात दुसऱ्या काय ते का आपल्यासारख्या वासना असतात का संतांच्या. तुकोबरायांची वासना काय असणार. मला देव भेटला पाहिजे. संतांचा सहवास मला घडला पाहिजे. शास्त्र ग्रंथांचं चिंतन मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे. अशा संतांच्या देवाच्या वासना संतांच्या तुकोबरायांची वासना आहे. देव बसे चित्ते त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा आमची वासना पूर्ण करा. देव वसे चित्ते देवा पुरवावी वासना. त्याची घडावी संगती देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी देवा पुरवावी वासना. नभो अंग संग तुटी देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने देवा पुरवावी वासना. ह्या आमच्या वासना आहेत आणि ह्या सगळ्या वासना ज्या आहेत त्या पूर्ण होतात तुमच्या एका नामचिंतनाने. तुकोबराय म्हणतात देवा जोपर्यंत हा देह आहे तुका म्हणे जो देहाडा तोची वर्णेन पवाडा. देवा हे एकदा हे सुवर्ण संधी आलेली आहे. हा मानवी शरीर आहे. हे मानवी तनो देव दुर्लभ असलेले हे मानवी शरीर आहे. एकदा जर का ही संधी निघून गेली तर पुन्हा ही संधी येईल म्हणून कधीच सांगता येत नाही. हा देहाडा हे जोपर्यंत हा देहाचा सांगाडा म्हणजे पिंजरा जोपर्यंत हा जे प्रारब्ध देहाचा शेष आहे तोपर्यंत तो चिपवाडा वर्णेन मी त्याच तुमचंच काय करणार. तो चिपवाडा म्हणजे तुमचं कंठामध्ये मी नाम धारण करणार आणि तेच चिंतन मी सदैव करणार. आवडीचे सलगी पूजा विषमदुजा भावतो ऐसी उपराटी वर्मे कळो भ्रमे न येती न लगे समाधाना मोल रुचती बोल प्रीतीचे. तुका म्हणे एका जीवे सूत्र व्हावे गुंतले. तुका म्हणे एका जीवे सूत्र व्हावे गुंतले. विनवितो शेवटी नाही आवडीची सलगी पूजा विषम दुजा भावतो. पूजा सलगी करणे हीच काय आहे आवडीची पूजा आहे. देवाची पूजा करायची म्हणजे काय करावे. कांसयाने पूजा करू केशीराजा महाराजांनी वर्णन केलंय. आता आवडीची पूजा म्हणजे काय सलगी करणे. सलगी म्हणजे संतांशी लढिवाळपणा करता आला पाहिजे. देवाशी लढिवाळपणा करता आला पाहिजे किंवा ते सलगी करणे म्हणजे लढिवाळपणा करणे. आवडीची पूजा हीच आवडीची पूजा आहे. म्हणजे सलगी करणे हीच आवडीची पूजा आहे किंवा तद्रूप होणे हीच काय आहे खरी पूजा आहे. विषम दुजा भावतो आणि दुजा भाव जो आहे तो विषम आहे. म्हणजे मी संतांपासून तिथं लढवाळपणा करता येत नाही. मी कोणीतरी दुजा आहे अशा प्रकारचं काय आहे हे विषम आहे. ते देवाला आवडतं का. देवाला कोणती पूजा आवडते. सलगीची पूजा आवडते. सलगीची म्हणजे स्वामीची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा एरते पांडवा वाणिज्य करणे असं माऊलींनी वर्णन केलं आहे. म्हणजे लढिवाळपणा करता यायला पाहिजे. ही एक कला आहे बघा. ही ज्याला जमते ते लोक मानवी जीवनामध्ये फार भाग्यवान लोक आहेत. आवडीची सलगी पूजा विषमदुजा भाव होतो. आणि दुसरा जो भाव आहे दुजा भाव म्हणजे आपण काहीतरी असं वेगळं राहणे हा काय आहे विषम आहे. विषम म्हणजे ते त्यांच्याही मनाविरुद्ध आहे. ते अत्यंत प्रतिकूलसुद्धा आहे. त्याने काही मुक्तीचे मार्ग मोकळे होत नसतात. ऐसी उपराटी वर्मे कळो भ्रमेणे येते. आता वास्तविक पाहता समाजामध्ये काय भिन्न राहणे हे चांगलं समजतात. सलगी न करणे हे चांगलं समजतात. पण महाराज म्हणतात ऐसी उपराटी वर्म हे उपराठ म्हणजे उलटच वर्म आहे. हे मी तुम्हाला सांगत आहे आता की तुम्ही सलगी करा आणि दुजा भाव तुम्ही धरू नका. हे मी तुम्हाला
तुम्हाला निक्षून प्रतिपादन करत आहे. आणि तुमच्या का ध्यानात येत नाही बरं? कळो भ्रमेण येती, हे तुम्हाला भ्रम झालेला आहे. एकदा म्हणजे कळालं तर त्याला एकदा नमस्कार करावा म्हणे. म्हणजे हे जर भ्रम कळाला तर एकदा नमस्कार करायचा. आणि विचारलं त्यांना की तुम्हाला हे कळालं का? त्यांनी जर म्हटलं मला कळालेलं नाही, तर एवढे दिवस ऐकूनसुद्धा का कळालं नाही, तर त्याला दोनदा नमस्कार करावा म्हणे. म्हणजे कळो भ्रमेण येते, भ्रम झालेला आहे. अनेकदा मनुष्याला भ्रम झाला म्हणजे त्याची काय वाताहात होते हे काही शब्दात सांगता यायचं नाही. भ्रम एकदा भ्रम कळाला म्हणजे भ्रम निघून जात असतो. जोपर्यंत भ्रम कळत नाही तोपर्यंत भ्रमही निघून जात नसतो. आता देवाला काय पाहिजे? काही न लगे समाधाना मोल रुचती बोल प्रीतीचे. देवाला समाधानासाठी काही द्यावं लागतं का? काही द्यावं लागत नाही. मोल काही पैसे वगैरे द्रव्य काही खर्च करावं लागतं का? काही देण्याची गरज नाही. त्याला काय पाहिजे हो? रुचती बोल प्रीतीचे. त्याला प्रीतीचे बोल फक्त आवडत असतात. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्ल टिची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे परमात्म्याला रुचिती बोल प्रीतीचे. तुका म्हणे एका जीवे सूत्र व्हावे गुंतले. म्हणजे तुकोबराय म्हणतात एका जीवे सूत्र व्हावे गुंतले. म्हणजे जीवाभावाने तुम्ही काय करा? ते परमात्म्याचं चिंतन करा. बाळ माते लातेवरी मारी, तेने संतोषे सुखवसे चित्ता अंगी, ते हे रंगे मिळाले. भक्षी त्याचा जीव माग आला भाग, तो बरा तुका म्हणे ऋणानुबंधे, सांगे सुधे सकळासी. जे बाळ आहे, लहान मुलगा, माते लाथेवरी मारी. त्या लहान मुलगा काय करतो? आईला तो लाथा मारत असतो. लातेवरी मारी तेने संतोषे. पण त्यांनी लाथा जरी मारल्या तरी आई काय होत असते? संतुष्ट होत असते. त्या आई संतुष्ट, सुखवसे चित्ता अंगे, ते हे रंगे मिळाले. आई ती संतुष्ट होत असते आणि सुखवसे चित्ता अंगी, तिला काय होत असतं? चित्ताला सुख प्राप्त होत असतं. आणि त्या सुखाचा परिणाम तिच्या अंगी म्हणजे चेहऱ्यावरती सुद्धा तो प्रतीतीला येत असतो. ते हे रंगे मिळाले. का असं होत असतं बरं? कारण ती त्याच्या रंगामध्ये काय झालेली आहे? तिच्या प्रेम रंगामध्ये, त्या बाळाच्या प्रेमामध्ये ती रंगून गेलेली आहे. त्यामुळे ती आई संतुष्ट होत असते. बाळाने लाता जरी मारल्या तरीसुद्धा ती सहन करीत असते, कारण त्याच्या रंगात ती रंगलेली आहे. भक्षी त्याचा जीवमाग आला भाग, तो बरा. त्याचा जीवमाग भक्षी, तो जर पोरग जेवायला बसलं तर त्याचा जीवमाग भक्षी. जीवमाग म्हणजे मुलाने जेवल्यानंतर मागे उरलेलं जे काही उष्ट असतं ते काय करत असते? ती आई खात असते. आला भाग, तिच्या वाट्याला जो भाग आलेला आहे, त्या मुलाने खाऊन खाऊन जो उष्टा राहिलेला आहे तो भाग तिच्या वाट्याला आला, तो काय करत असते? तो बरा, तोच भाग माझ्याकरता काय आहे? चांगला आहे. अशी अनुकूल भावना तिच्या अंतःकरणामध्ये त्याविषयी असते. का बरं? तुका म्हणे ऋणानुबंधे, सांगे सुदे सकळासी. कारण त्या मुलाचा आणि तिचा काय आहे? ऋणानुबंध आहे. तसा देवा तुझा आणि माझा काय आहे? ऋणानुबंध आहे. सांगे सुदे सकळासी, सकळासी सुदे सांगे. सुदे म्हणजे जे काही त्याचे सद्गुण असतात, त्याचा जो काही सरळपणा आहे, त्या मुलाचा जो चांगुलपणा आहे, तो सगळ्या लोकांना ती अगदी सांगत सुटत असते. आता पुढे महाराज वर्णन करतात, अति एखादी गोष्ट आहे ना करू नये, अति सर्वत्र वर्जयेत, हा नियमच महाराजांनी पुढच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलं आहे. शिजल्यावरी जाड वाया जायाचे ते मूळ, ऐसा वारावा तो श्रम, अतिशय नाही काम, सांभाळावे वर्म, उचिताच्या काळे धर्म, तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. शिजल्यावरी जाड वाया जायाचे ते मूळ. जाळ शिजल्यावर म्हणजे जाळ नसतो शिजत, शिजल्यावरी अन्न शिजलं, पातेल्यामध्ये काहीतरी तांदूळ आहेत म्हणा, धान्य वगैरे आहे, ते जर शिजलं तर मग आता जाळ जो आहे तो काय होत असतो? शिजल्यानंतर कुठं जाळ लावायचा असतो का? तो जाळ बाजूला करायचा, किंवा तो गॅस वगैरे काय असेल, सरपण वगैरे बाजूला सारायचं. वाया जायाचे ते मूळ म्हणजे, आणि त्या पातेल्यात असलेलं जे काही तांदूळ वगैरे आहेत, काही धान्य टाकलेले आहे, ते सुद्धा काय होईल? जर जास्त जाळ लागल्या गेला तर एक तर जाळाचा काय होतो? वेच होतो, वायाला जाईल. आणि पुन्हा त्याच्यामध्ये जे काही धान्य टाकलेलं आहे ते सुद्धा करपून जाण्याची शक्यता आहे. ऐसा वारावा तो श्रम, अतिशयही नाही काम. अशा प्रकारचा जो श्रम आहे तो श्रम बाजूला सारायचा. वारावा म्हणजे तो दूर करावा. अतिशयही नाही काम, अतिशय जे आहे, जे अतिरेक आहे कोण्या गोष्टीचा, ते अतिरेक मात्र करता कामा नये. सांभाळावे वर्म, उचिताच्या काळे धर्म. वर्म उचिताच्या काळे म्हणजे योग्य वेळेला, उचिताच्या काळे म्हणजे योग्य वेळेला सांभाळावे वर्म, हाच धर्म आहे. उचिताच्या योग्य वेळेला योग्य अशा प्रकारचं कर्तव्य करायचं, आणि ते कर्तव्य पूर्ण कसं होईल याच्यासुद्धा कला लक्षात घ्यायच्या. हाच काय आहे? खरा धर्म आहे. हेच खरं त्याचं वर्म आहे. म्हणजे योग्य वेळेला योग्य अशा प्रकारचं कर्तव्य जे वाट्याला आलेलं आहे, ते कर्तव्य आपण अगदी
कसोसीने पूर्ण करणे हेच त्याचं काय आहे, वर्म आहे. तुका म्हणे कळे ऐसे कारणाचे वेळे. तुकोबराय म्हणतात जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते, असा प्रसंग निर्माण होतो ना, त्यावेळेला हे बरोबर काय होतं, लक्षामध्ये येत असतं. आता पुढे महाराज वर्णन करतात, कोणताही एखादा पंथ एखाद्या मार्गाने जर आपण चालायला लागलो तर आपण पुढे कोण गेलेले आहेत त्याचा माग घेतला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, अनोखा रास्ता आन मिला साजन. जायचं कुठे ते माहिती नसतं आणि कोणाला भेटायचं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं. अशी त्रिधा त्रिपीठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्याकरिता मोठी माणसं ज्या मार्गाने गेलेली आहेत त्या मार्गाने पांथस्थ व्हा, म्हणजे तुम्हाला ईश्वरी तत्वाचा साक्षात्कार होऊ शकतो. असा विषय महाराजांनी पुढच्या अभंगांमध्ये प्रतिपादन केलं आहे. उभा ऐल थडी तेने घालू नये उडी, पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय, दिसते आहारी नये जाऊ ऐशावरी, आळसाची धाडी तुका म्हणे बहु नाडी. उभा ऐल थडी, एखादा मनुष्य आहे, दृष्टांत दिला महाराजांनी. अलीकडच्या काठावरती ऐलथळावरती तो काय आहे, उभा आहे. त्याने घालू नये उडी. त्या माणसाने आता अलीकडचं थळ म्हणजे आता धरणावरती म्हणा किंवा विहिरीवरती वगैरे असं काहीतरी घ्यावं लागेल. अलीकडच्या काठावरती उभा आहे आणि त्याला त्याच्यातलं काय, ज्याच्यात उडी टाकायची आहे त्याच्यातलं काही माहीत आहे का त्याला? काही त्याच्यामध्ये दगडं आहेत का, वाळू आहे का, काटे आहेत, त्याच्यामध्ये काही माहिती नाही. मग आता त्याने उडी घालू नये, त्याच्यामध्ये त्याने उडी घालायची असते का? आपल्याला जी गोष्ट माहितीच नाही आहे ती गोष्ट आपण करायची का बरं? त्याने घालू नये उडी. मग काय करायला पाहिजे? आता ज्याने उडी घातलेली आहे त्याच्यामध्ये जे पूर पोहून पलीकडच्या तीराला पहिलं तीराला गेलेले आहेत त्याचा मागोवा घ्या. म्हणजे कोणीतरी देवटा पुढे करा आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही जर गेलात ना तर निश्चित तुम्हाला ती स्थिती प्राप्त होणार. पुढे गेल्याचे उपाय करावे, पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले काय. पुढे गेल्याचे काय केले, पुढे जे गेलेले लोक आहेत ना त्यांनी काय केलेलं आहे ते उपाय करावे. ते उपाय आहे ना तुम्ही करा. जे महाजनाः येन गतस्स पंथाः, मोठी माणसं ज्या मार्गाने गेले आहेत त्या मार्गाने जा. मार्गदावनी गेले आदी दयानिधी संतते, किंवा वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. जे असा धोपट मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही जा. नाहीतर स्वतःच्या मनाने जर तुम्ही तेथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती स्थिती प्राप्त होणार नाही. असं महाराजांनी माऊलींनी किती दृष्टांत दिले. बन करू झाडे सिंपे जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, परी फळेसी तैची भेटी जे वसंत पावे. ज्ञानोबराय वर्णन करता, माळी बाबा चांगले आहेत, माळसुद्धा ती बागसुद्धा चांगली आहे. पण आता ज्या सेठजींची ती बाग आहे ते सेठजी त्या बागेमध्ये गेलेत आणि त्या माळीबाबांना असे खडसावून बोलायला लागलेत की म्हटले बाबा अहो फुलं दिसत नाहीत, फळं दिसत नाही, एवढा मोठा खर्च केला बागेला, काय प्रकार आहे हा? तेव्हा त्या बाबांनी सांगितलं, म्हटले सेठजी जरा तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहात. म्हणजे तुम्ही वसंत येऊ द्या. आता वसंत काय असतो हे त्या सेठजींना माहिती असलं पाहिजे. वसंत नावाचा माणूस आहे का वसंत नावाचा ऋतू आहे? त्यांनी सांगितलं वसंत आला ना म्हणजे मग तुम्ही या. वसंत आल्यानंतर मग बघा हे कसं झाड सगळा बाग फुलांनी बहरून जाईल. तेव्हा वसंत ऋतू जेव्हा येत असतो तेव्हा बाग काय होत असते, फुलांनी भरून जात असते. किती गोड लिहितात ज्ञानोबा आहे. वसंताचा आला फळी फुली आपुला, गगनाच्या डाळा पेलती झाडे ना तरी उद्यानी माधवी घडे, सवेची वनशोभेची खाणी उघडे आदिलापासून अपाडे ज्या परी. तसं जोपर्यंत वसंत ऋतूचं आगमन होत नाही तोपर्यंत जसं त्या बागेला फळं आणि फुलं येत नाहीत तसं या पारमार्थिक साधकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत संतांचं आगमन होत नाही तोपर्यंत त्याच्याही पारमार्थिक साधनेला फलद्रुपता प्राप्त होत नाही. हा सैद्धांतिक विचार भगवान माऊलींनी प्रतिपादन केला आहे. उपास्तीवरी राबतिया उपाय फळी येती मोडोनिया का, वरिबंडले जयाच्या अनुज्ञा का, असं माऊली त्या ठिकाणी गोड अशा प्रकारचं वर्णन करतात. आपला विषय असा आहे की संत ज्या मार्गाने गेलेले आहेत त्याच मार्गाने जा. संतांच्या संगतीमध्ये आणि शास्त्राच्या साह्याने जे लोक परमार्थ करतात त्यांचाच परमार्थ यशस्वी होताना दिसतो. म्हणून पुढे जे लोक गेले आहेत त्या लोकांनी काय केलेला आहे तो मार्ग तुम्ही स्वीकारा. दिसती आहारी नये जाऊ ऐशावरी. आहारी दिसती, आहारी शब्दाचा अर्थ दिला आहे आपल्या आटोक्यामध्ये एखादी गोष्ट आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, अशा म्हणजे आटोक्यात आहे आपल्या आहे अशा संशयाच्या पाली, निश्चित माहिती नाही पण हे आपल्या आटोक्यात येईल असं जर तुम्हाला वाटत असेल, अशा संशयाच्या पाली चुकचुकत असतील तर तुम्ही ते कदापि करू नका. आटोक्याच्या तुका म्हणे कडे कुठे आयलं हां आटो पुढे गेल्याचे उपाय करावे ते केले. दिसते आहारी,
नये जाऊ ऐशावरी. आहारी दिसते, आहारी म्हणजे आपल्या आटोक्यात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मात्र ते तसं करू नका. नये जाऊ ऐशावरी, एवढ्यावरती तुम्ही ते अंदाज घेऊन नुसतं तुम्ही जाऊ नका. पुढे कोण गेले आहे त्याचा पहिल्यांदा विचार करा. आणि ते करत असताना आळस ते बिलकुल करू नका. आळसासी धाडी आणि तुका म्हणे बहु नाडी. आळसाने जर एकदा हे करत असताना जर आळसाने धाड टाकली म्हणजे आळसाने जर का हल्ला केला, आपल्यावरती जर चाल केली तर तुकोबराय म्हणतात तुम्ही फसवले जाल, तुमचा मोठा घात होऊ शकतो. म्हणजे आळस न करताना संतांचा मागोवा घेत घेत जर तुम्ही तिथपर्यंत गेला तर तुमचा मानवी शरीर, मानवी जीवन सफल झालं असं म्हणावं लागेल. आता असा जो परमात्मा आहे त्याला तुम्ही सगळं अर्पण करा. असा तुकोबराय हाच खरा अर्पण करणे, हाच खरा मुख्य धर्म आहे. हे सगळ्या धर्माचं वर्म आहे असा विषय तुकोबराय पुढे प्रतिपादन करतात. शक्ती द्याव्या देवा नाही, पार्थिवाची सेवा मुख्य आहे. ऐसा धर्म जाणते हो जाना वर्म, मनापोटी देव जाणे जाणे जैसा तैसा भाव. तुका म्हणे सोसे लागे लाविल्याची पिसे. शक्ती द्याव्या आयशा, देवाला अशा प्रकारच्या शक्ती देऊन टाका. शक्ती म्हणजे ज्ञानाची शक्ती असेल किंवा काही कर्माची शक्ती असेल, हे सगळ्या शक्ती ज्या आहेत ते तुम्ही देवाला अर्पण करा. नाही पार्थिवाची सेवा, पार्थिव म्हणजे हे जे ज्ञानशक्ती क्रियाशक्ती दिल्यानंतर पुन्हा पार्थिव म्हणजे जो देह आहे, हा देहसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सगळा पूर्ण समर्पित करा देवाला. म्हणजे देह आणि ह्या सगळ्या ज्ञान सगळं त्या ठिकाणी गुंडाळून ठेवावं लागेल. सत्याच्या साक्षात्काराकरता सगळा काहीही यत्किंचित जरी थोडंसं जरी अन्ना व्यो वै उदरम अंतरम कुरुते आता तस्य भयम भवती. त्याला पूर्ण मोकळा मनुष्य लागतो. असं जर किंमत दिली तर तुम्हाला ती स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून तुम्ही या देहाचा सुद्धा त्याग करा. त्याग म्हणजे हा देह तुम्ही त्या ठिकाणी समर्पित करा. डॉक्टर बाबा सांगत असतात की या अध्यात्माच्या इतिहासामध्ये चमडी दमडी सांभाळून आतापर्यंत कोणालाही सनातन सत्याचा साक्षात्कार झालेला नाही. मौल्यवान वस्तू पाहिजे असेल तर त्याच्याकरता मूल्यसुद्धा द्यावं लागेल. सत्येन लभ्यस्तपसो हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम, हाही उपनिषद मंत्र आहे. म्हणजे मौल्यवान वस्तूकरता मूल्य तेवढं द्यावं लागतं. पार्थिवाची सेवा हे सुद्धा, पार्थिव म्हणजे हे काही आपले गए सगळेच आहे, आजूबाजूला असलेली मंडळी म्हणजे घरातला जो सगळा परिवार आहे, याचा सगळ्यांचा अहंता आणि ममता हे सगळ्यांचा त्याग करावा लागेल. आणि सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या आपल्या त्या ठिकाणी अर्पण कराव्या लागेल. बुद्धीची शक्ती असेल किंवा आणखी काही शक्ती असतील तर त्या आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ह्या सगळ्या तुम्हाला समर्पित कराव्या लागेल. मुख्य आहे ऐसा धर्म जाणते हो जाणा वर्म. जाणत्यांनो हे वर्म आहे, हे खरं धर्माचं वर्म आहे. की कोणता धर्म आहे, हाच खरा धर्म आहे. कोणता? सगळं समर्पित करणे आणि सगळ्या शक्ती ज्या आहेत, ज्ञानशक्ती, आपलं काही अस्तित्व न ठेवणे, हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि हेच खरं धर्माचं वर्म आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मनापोटी देव जाणे जैसा तैसा भाव. जैसा भाव तैसा देव जाणे. मनापोटी तुमच्या मनामध्ये जे आहे, जैसा मनापोटी जैसा भाव तैसा देव जाणे. तुमच्या मनामध्ये जसा भाव असेल ना, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. ज्या की रही भावना जैसी, ज्याची जशी भावना असेल तर देव काय होतो सगळं जाणतो. तुका म्हणे सोसे लागे लागे लाविल्याच्या पिशे. तुकोबराय म्हणतात त्या परमात्म्याचा जर आपण ध्यास घेतला, म्हणजे त्याचा जर आपण ध्यास त्या ठिकाणी ध्यास घेतला, अभ्यास केला, तीव्र इच्छा जर आपण धारण केली किंवा आपण प्रयत्न केला तसा, तर लागे लाविल्याची पिसे. या मनाला तुम्ही ज्याचं पिसं लावाल, लाविल्याचे पिसे लागे, ज्याचं पिसं तुम्ही लावाल तसं पिसं त्या मनाला लागतं. आणि तुम्हाला जर एकदा त्याचं पिसं लागलं तर त्यालासुद्धा तुमचं काय लागतं, पिसं लागतं. तुकोबराय आणखी वर्णन करतात, कार्याची कारण तृष्णा पाविते सेन काय करू ऐसा संग सोसे चिंतू पांडुरंग. रूपी नाही गोडी हावे हावे ऊर फोडी. तुका म्हणे पडे भरी ऐशा वरदळाचे थोरी. कार्याची कारण ते तृष्णा पावितेशन, कारणाचं काही कारण असतं. म्हणजे एक कार्य झालं म्हणजे पुन्हा काय होतं, दुसरं कार्य पुढे येतं. दुसरं कार्य सुरू केलं म्हणजे त्या कार्याला पुन्हा काहीतरी कारणं शोधावे लागत असतात. समजा खंडारकर महाराजांनी अर्थ केला की ते दगडं माती विटा वगैरे याचं एखादं जर घर बांधलं, घर बांधणं हे काय आहे, कार्य आहे, त्याचं कारण आहे दगडं माती विटा. एकदा कार्य पूर्ण झालं म्हणजे पुन्हा आणखी दुसरं कार्य काहीतरी येतं. दुसरं कार्य म्हणजे घर बांधून झालं म्हणजे काही कोणाच तरी घरामध्ये कुटुंबामध्ये एखाद्याचा विवाह येतो, लग्न येतो. पुन्हा हे काय आहे, आणखी एक कार्यच आहे. ते कार्य करायचं म्हणजे पुन्हा त्याच्याकरता कारणं आले. त्याच्याकरता सुद्धा काय करावं लागतं, एखादा वर पाहावं लागतो. आणि काय वधू असेल तर वर शोधावा लागतो, वर असेल तर त्याला वधू शोधावी लागते. म्हणजे हे पुन्हा काय आले, कारणं. म्हणजे या कारणाची जी शृंखला आहे ते काही संपत नाही. अशा प्रकारची जी कार्यकरणाची शृंखला तृष्णा पावविते सीन. हे तृष्णा जी आहे
ती आम्हाला काय होते, हे शीन पावविते. शीन शब्दाचा अर्थ दिला आहे त्या ठिकाणी ते आम्हाला दुःख कष्टी करत असते. काय करोनी ऐसा संग सोसे चंदू पांढर. या तृष्णेच्या संघामध्ये काय आम्ही राहावं बरं, हिची संगती काय करावी. आता या तृष्णेची तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा असं भर्तृहरींनी म्हटलेलं आहे. त्या शतकांमध्ये म्हटलं ना काहीतरी, भोगा न भोगता वयमेव भोगता, तपो न तपता वयमेव तपता, कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. आमची तृष्णा काय होत नाही. चैसे तृष्णा वाढीन नलिया, मेरो ही हाता आलिया, तरी न म्हणे एखादी हा दारू नाही ओळगो. बाबा सांगत असतात की म्हणे ज्याच्या अंतकरणात तृष्णा निर्माण झाली, मग त्याने त्याला मेरू पर्वत देऊन टाकला. सगळा सोन्याचा पर्वत, मला सोनं पाहिजे क्या म्हटले, मेरू पर्वत, सगळा मेरू पर्वत देऊन टाकला. आणि तो म्हणायला लागला की म्हणला त्या बाईच्या गळ्यामध्ये ते फुटके मणी आहेत, म्हणला 2-4 ते द्या ना मला. अरे तुला मेरू पर्वत दिला. म्हणजे सगळं देऊन सुद्धा ज्याची इच्छा अतृप्त राहते त्याला काय म्हणतात, हा याला तृष्णा असं म्हटलेलं आहे. काय करून ऐसा संघ, असं जी तृष्णा आहे त्या तृष्णेचा संघ आता किती दिवस करायचा बरं. सोसे चिंतो पांडुरंगाचं काय करू, चिंतन करू. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. त्या देवाचं आम्ही आता चिंतन करू. रूपी नाही गोडी, हावे हावे उरफोडी. त्या ठिकाणी गोडी नाही, त्याच्या ठिकाणी काही त्यांना आवड वगैरे नाही, स्वरूपाविषयी त्यांना आवड नाही. हावे हावे ते लोक. हा उर फोडणे हा एक वाक्प्रचार आहे. हावे हावे उर फोडणे म्हणजे ते कष्ट करून करून काय होतात, शेवटी ते मरून जातात. हावे हावे उर फोडी, हव्यासाने लोभाने मरेपर्यंत ते कष्ट करीत असतात. उर फोडणे हा वाक्प्रचार आहे, म्हणजे कष्ट करणे. तुका म्हणे पडे भरी, ऐशा वरदळाचे थोरी. अशा प्रकारच्या भरी पडे हाही सुद्धा एक वाक्प्रचार आहे, म्हणजे त्याला भुरळ पडत असते. कशामुळे, अशा वरदळाच्या थोडीने. वर्दळ म्हणतो ना आपण, वर्दळ म्हणजे एवढी वर्दळ झाली बा, कधी कधी आहे ना असा त्याला गोंधळ म्हणतो आपण, म्हणजे एकत्रित वर्दळ झाली असा शब्द प्रयोग करतात. म्हणजे या ठिकाणी फार माणसं जमलेत, लय वर्दळ झालेली आहे. तशी तृष्णेची काय झाली, वर्दळ झाली. त्या तृष्णेमुळे हे आम्ही लोक काय आहे, वर्दळीला आम्ही काय थोर असलेल्या या वर्दळीला बळी पडलो. म्हणजे अल्पसुख जे आहे त्या अल्पसुखाला या तृष्णेमुळे आतापर्यंत आम्ही बळी पडलेलो आहेत. आता मात्र आम्ही त्याला बळी पडणार नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळिले जग चुकविला. लाग कडिकाळाचा कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला. त्याग देह बुद्धी तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भव्यता गाईल तो. महाराज म्हणतात देवा संसाराच्या नावे घालून या शून्य हाही एक वाक्प्रचार आहे. शून्य घातला म्हणजे ते सगळा संसार आम्ही बाजूला केला. जाळून संसार बैसलो अंगणी. कशासाठी केली, कुणासाठी केली, प्रपंचाची होडी. म्हणजे शून्य घातला आम्ही, त्याच्यावरती पूज्य ठेवलेला आहे. सगळा संसार बंद केला, त्याची राख रांगोळी आम्ही करून टाकलेली आहे. कशाकरता केलं आहे, हा वाढता हा पुण्यधर्म केला. पुण्य निर्माण करणारा हा धर्म आहे. कोणता, हा धर्म आम्ही वाढता केला. या धर्मापासून पुण्य निर्माण होत असतं. म्हणजे कोणता धर्म आहे त्याचं स्वरूप पुढे सांगतात. हरिभजने हे धवळले जग चुकविला. लाग कडिकाळाचा हे सगळं जग आम्ही हरिभजनानं देवाच्या चिंतनाने काय केलं आहे, प्रकाशमान केलं आहे. आणि त्या जगामध्ये असलेला कडिकाळाचा अंधार, जगा काळ काय, सगळ्या जगांना काळ काय करतो, ग्रस्त करत आहे. त्या काळाला सुद्धा, तो जगातला जो पाठीमागे लागलेला काळ आहे तो काळसुद्धा आम्ही चुकविला म्हणजे ते चुकवण्यामध्ये. आता जो कोणी आमच्या या विचाराचं चिंतन करेल त्याचा आमचा तर काळ चुकलेलाच आहे, पण जे आता ह्या विचाराचे खरे वतनदार असतील किंवा जे हे विचार करतील, शास्त्रचिंतन करतील, त्यांचासुद्धा त्या लोकांचाही कळीकाळ निश्चित रूपाने चुकेल. कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला. त्याग देहबुद्धी, कोणत्याही साधनाचा आता आम्हाला काही नाही, म्हणजे पांग नाही. पांग म्हणजे गरज. आम्हाला आता कोणत्याच साधनाची भासत नाही. आम्ही ठरवलेलं आहे, एक धरेला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. असं देवाचं स्मरण हा आम्ही मार्ग धरलेला आहे. भजन सोडून आता आम्हाला दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज भासत नाही. करणे केला त्याग देहबुद्धी. आणि आम्ही जो त्याग केला ना, तो त्याग काही सामान्य केला आहे का, देहबुद्धी त्याग केला. देह सोडून बाकीचा सगळा त्याग करता येतो. सगळ्या लोकांची देह मिथ्या म्हणता येतात स्वतःचा देह सोडून, पण महाराज म्हणतात आम्ही असा त्याग केला. करणे केला त्याग देहबुद्धी म्हणजे देहाची असलेली जी आसक्ती आहे, जो देहाभिमान आहे, तो देहाभिमान टाकून देऊन आम्ही जगदंतपाती सगळ्या वस्तूचा त्याग केलेला आहे. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भव्यता गाईल तो. जो हे भजन गाणार, जो हरिकथा जो गाणार आहे, भगवंताची जी कथा आहे, ही कथा काय करते, कम नाम ब्रह्म
आणि स्थातिष्ठती म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिती करून देते, तिला कथा म्हणतात. अशी जी कथा आहे, जो कोणी गाईल ना त्याला भवव्यथा, हे जन्ममृत्यूचं जे चक्र आहे, संसाराचं दुःख जे आहे ते काहीही होणार नाही आणि त्याला परमाशांती, ज्याला निर्वाण शांती म्हणतो आपण, त्याला विचाररूप समाधी किंवा सुखाची समाधी त्याला प्राप्त होणार, असं महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रस अंगा येतो, लेकराच्या हाती घास मागे माता वरसोनी चित्ता सुख पावे, गौरव तो माणी आरुषा वचनी भूषणते वाणी मिरवावी, तुका म्हणे आहे सकळही साक्षी माझा तो कैपक्षी पांडुरंग. आता ज्याचा विश्वास आहे, विश्वास या नाही लागत सायास, सायास म्हणजे त्याला काही कष्ट लागत नाहीत, तो कष्ट त्याला बिलकुल सायास शब्दाचा अर्थ कष्ट दिला आहे. विश्वास या नाही लागत साया, ज्याचा विश्वास आहे आपल्या गुरूंवरती असेल किंवा आपली इष्टदेवता, त्या इष्टदेवतेवरती संतांवरती ज्याचा विश्वास आहे, हरे रंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततक्यम 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 ततक्यम, श्री गुरूंच्या चरणी किंवा हरीच्या चरणी ज्याचं मन लागत नाही आणि ज्याचं मन लागलेलं आहे त्या व्यक्तीला कोणता सायास करण्याची कारण नाही. कारण श्रद्धा, शेवटी गीतेमध्ये नाही का हो, भगवंताने किती साधनं सांगितले, सगळे साधन सांगून सुद्धा भगवंताला शेवटी हा निर्णयात्मक विचार द्यावा लागला की श्रद्धावा लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिमचिरेणाधिगच्छति, श्रद्धावा लभते ज्ञानम. श्रद्धावान पुरुषाला काय होत असतं, हे ज्ञान होत असतं. बुद्धीचे तारे तोडणाऱ्यांना आणि श्रद्धेचा अभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे अशा व्यक्तीने आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराची स्वप्न पाहिजे नसतात, असं माझं मत नाही, महाराजांचंच मत आहे. विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रस अंगा येतो. अशी जर श्रद्धा असेल तर काय होतं म्हणे, हा रस जो आहे तो अनायासाने अंगाला येत असतो, म्हणजे आपल्याला तो रस प्राप्त होत असतो. अनायासे म्हणजे ते कष्टाविना सहजच काय होतो, तो रस, हा रस आनंदाचा, हे आनंद प्राप्त होतो. रसो वै सहा अशी श्रुती आहे ना, रस म्हणजे हा आनंद, ब्रह्मानंद त्याला प्राप्त होतो. रसम ब्रह्म रसम लब्ध्वा ह्यानंदी भवती नान्यथा, असा रस जर प्राप्त झाला तर तो आनंदी होत असतो, दुसरं त्याला काही प्राप्त होत नसतं. म्हणजे रस प्राप्त झाला म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि भलतंच काहीतरी मिळालं असं काही घडत नाही. त्याचं साध्य फक्त आनंदाची प्राप्ती एवढंच आहे. अनायासे रसंगा येतो, लेकराच्या हाते घास मागे माता वरसोनी चित्ता सुख पावे, लेकराच्या हाताने ती माता जी आहे ते घास मागे, म्हणजे लहान लेकरू आहे. विश्वास जर असेल तर काय घडू शकतं त्याच्याकरता हे दृष्टांत देतात. ते लहान मुलगा आहे, तो लहान मुलगा काय करतो, ते आपल्या हातामध्ये घास घेतो आणि तो कोणाला भरवतो, आईला भरवतो. लेकराच्या हाते घास मागे माता, किंवा आईच त्या लेकराला सांगते की बाळ माझ्या तोंडामध्ये काय कर, हा घास घाल. माऊलींनी सुद्धा एक या भंगाची सगळी एक ओवीच आहे, काहीतरी एक ओवी आहे बघा, बालक बापाचे ताटी रिघे, बापा आणि रिगोनी बापा तेच जीवू लागे, तैसे संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. ही ओवी आणि हा अभंग जणू काही एकच असावा. लेकराच्या हाती घास मागे माता वरसोनी चित्ता सुख पावे. आणि पुन्हा काय होत असते, वरसोनी म्हणजे त्या प्रेमोत्कर्ष तिच्या अंतकरणामध्ये होत असतो, ती भावविभोर होत असते आणि तिच्या चित्ताला आनंद होत असतो. आणि गौरवतो माणी आरुषा वचनी भूषणते वाणी मिरवावी. आरुषा वचनी ती गौरव मानत असते. आरुष म्हणजे जे काही बोबडे बोल आहेत, वेडे वाकडे बोबडे असलेले बोल जे आहे त्या याने ती गौरव म्हणजे त्याचा मोठेपणा ती मानत असते. आणि भूषणते वाणी मिरवावी. आणि एवढंच नव्हे, तिलाच आनंद होतो असं नाही, तर माझं मूल बघा कसं छान बोलतंय. आता ते बोरणं काय भाकर त्याला म्हणता येत नाही, भाकरीला काय म्हणतं ते काकर म्हणत असतं, पण तरीसुद्धा त्याही शब्दाने ती आई काय होते, संतुष्ट होत असते. आणि पुन्हा भूषण ती वाणी, त्याचं जे ते बोलणं आहे ते भूषण म्हणून मिरवी, म्हणजे लोकांमध्ये काय डौलाने ते मिरवत असते. लोकांना सांगते बघा माझा बाळ किती छान बोलतो. वैभवाचे धनी सकळ शरणा, तुका म्हणे आहे सकळ ही साक्षी, माझा तो कैपक्षी पांडुरंग. तुकोबर आहे म्हणतात. आता असाच जसा त्या लहान मुलांचा आई जशी त्या लहान मुलांकडून भरवून घेत असते, त्याच्या शब्दाने ते संतुष्ट होत असते, तसं देवसुद्धा माझा असलेला जो श्रद्धा आणि विश्वास आहे त्याने हा भगवानसुद्धा प्रसन्न होणार आहे. तुकोबराय म्हणता सकळही साक्षी माझा तो कैपक्षी पांडुरंग. हा साक्षी आहे, सकळांचा सगळ्यांचा साक्षी आहे परमात्मा. आणि माझा कोण आहे, तो साह्यकर्ता आहे, हा विठ्ठलेश भगवान पांडुरंग परमात्मा. अनुभवाचे वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्यभावे चित्त अर्पिले, ते नेदी उरो देव आपणा वेगळे भावाची आबळे ठाया ठाव, जानोनी नेनोनी अंगा आली दशा मग होय इच्छा आपणचे, तुका म्हणे बरे धाकुट्याचे जेने माता असताना पाणे वाढविते. वैभवाचे धनी सकळ शरणागत.
आणि सत्यभावे चित्त अर्पिले ते ज्याने शुद्ध भाव, सत्यभाव म्हणजे ज्याचा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, ज्याचा शुद्ध अशा प्रकारचं अंतःकरण बनलेलं आहे, ज्याच्या अंतःकरणातून मलविक्षेपादी दोष निघून गेलेले आहेत, सत्यभाव शुद्ध भावनेने ज्याने आपलं चित्त भगवत चरणी समर्पित केलेलं आहे, अर्थात ज्याने भगवत प्रतिपत्ती केलेली आहे, देवाची शरणागती स्वीकारलेली आहे, वैभवाचे धनी सकळ शरणागत ज्याने संपूर्ण शरणागती स्वीकारलेली आहे, शरणागतमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, सर्वांगाने जे शरण गेलेले आहे तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग महोदधिका गांगरी घाले जैसे, अशा प्रकारची शरणागती अनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनं रक्षिष्यति इति विश्वासः गुप्तृत्ववर्णं तथा आत्मनिक्षेप कार्पण्यो षड्विधा, 6 प्रकारची शरणागती सांगितलेली आहे. आणि असे लोक जे आहेत ते काय होत असतात, ते म्हणे वैभवाचे धनी, ते वैभवाचे म्हणजे श्रीमंतीचे ते मालक होत असतात, देवाची जी सगळी श्रीमंती आहे ते त्यांना प्राप्त होत असते. देवाची श्रीमंती म्हणजे काय, ते भौतिक वैभव आहे का? देवाची श्रीमंती म्हणजे देव जसा सच्चिदानंद घन नित्यशुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे, ते स्वरूप त्या भक्तांनासुद्धा ज्याने चित्त अर्पण केलं आहे त्याला ते खऱ्या अर्थाने प्राप्त होत असतं. असा जर आपण केलं तर महाराज म्हणतात उरो नेदी उरो देव आपणा वेगळे भावाच्या बडे ठाया ठाव. आता तो परमात्मा जो आहे आपणा वेगळे उरो नेदी, आपणासारखे कळतीत करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, लागलीच काय करतात ते त्याला आपल्यासारखं करून टाकतात. भावाची या बळे ठाया ठाव, ठाया ठाव म्हणजे त्या जागच्या जागीच, म्हणजे ज्या भक्तपणाच्या भूमिकेमध्ये ते प्रेमळ भक्त जे आहेत ते आपली कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करतात, त्या भक्तपणाच्या भूमिकेमध्येच ते काय करतात, भावाच्या बळे ठाया ठाव, ठाया ठाव म्हणजे जागच्या जागीच त्या भावाच्या बळावरती देव त्यांना आपल्यासारखा करून टाकत असतो. वास्तविक पाहता शरणागत झालेले आहेत त्यांना ते स्थितीसुद्धा प्राप्त झालेली आहे, ते जाणवणी म्हणजे त्यांना हे जे काही तत्त्वज्ञानामध्ये अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती त्यांची झालेली आहे, किंवा त्यांना भक्ती सिद्धांतामध्ये देवाचा साक्षात्कारसुद्धा झालेला आहे, असं होऊनसुद्धा जाणवणी नेनोनी अंगा आली दशा, पण त्यांनी मात्र काय केलेलं आहे, ते त्या आपल्या अंगाला आली दशा, नेनोनी दशा अंगा आली म्हणजे जे नेनतेपणाची दशा जी आहे त्यांनी तशी ठेवलेली आहे, म्हणजे समजदार अर्थात त्यांना ती स्थिती प्राप्त झालेली आहे, त्यांनी ते जाणलेलं आहे आणि जाणूनसुद्धा त्यांनी मी जाणलेलं नाही त्या भक्ती करण्याकरता मी तू भक्त आणि देव अशा प्रकारचा भक्त्यातम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, भक्ती करता केलेलं जे कल्पित द्वैत असतं ते अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर असतं. अशा प्रकारची नेंतेपणाची जी दशा आहे त्यांनी आपल्या अंगामध्ये त्यांनी ती जाणीवपूर्वक ठेवलेली आहे. मग होय इच्छा आपणची, मग आपणची इच्छा होय, मग होय इच्छा आपणची म्हणजे भक्ता करता तो देव जो आहे आपणची इच्छा होय, आपणची इच्छा होय, आपणच काय होतो नेनोनी अंगा दशा आली, मग होय इच्छा आपणची. आपणची म्हणजे स्वतः तो भक्त जो आहे तो आपण स्वतःच मी देव आणि तू भक्त अशा प्रकारची इच्छा जी आहे ते त्याने ठेवलेली आहे. तुका म्हणे बरे धाकुट्याचे जेणे माता स्तनपाने वाढविते, तुकोबराय म्हणतात हे लहानपणाचं जे जगणं आहे ना ते धाकुट्याचे जेणे लहान लेकरासारखं जे जगणं आहे तेच जगणं चांगलं आहे. माता स्तनपाने वाढविते, मी जर बाबा दृष्टांत देत असतात हंबे कोच है बनने से बड़ी हानी होती है, यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा, जो म्हटला मतम यस्या मतम यस्य अमतम तस्य मतम, मी जाणलं नाही असं कोणी म्हणत असेल तर तस्य मतम त्याने ते जाणलेलं आहे, आणि मतम यस्य न वेदसहा, जो म्हणत असेल मी काहीतरी जाणलं तर त्याने काहीच जाणलेलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. धाकुट्याचे जिने बरे, काय होतं असं राहिलं म्हणजे लहान लेकरासारखं राहिलं म्हणजे त्याचा परिणाम असा होत असतो, त्याचा विधायक परिणाम होतो. ते सगळी काळजी कोणाला लागते, ते आईला काळजी असते, ती संतांना काळजी असते आणि भक्तांची काळजी ती देवांना असते. माता स्तनपाने वाढविते, त्या मुलाची तहान भूक जे आहे ते सगळे कोणाला लागते, माऊली वर्णन करतात त्या आईलाच ती लागत असते. काही ऐसे दशा तुकोबराय म्हणतात अशा प्रकारचं जगणं जे आहे ते मला कधी प्राप्त होईल बरं. काही ऐसे दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी, काही ऐसा पात्र होईन लाभासे नेन ऋषिकेशी तुष्ट येईल तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख. काही ऐशी दशा, अशा प्रकारची अवस्था जी आहे ते केव्हा माझ्या अंगाला मला कधी देवा प्राप्त होईल बरं. चित्त पांडुरंगा झुरत असे, देवा ती दशा मला प्राप्त न होताना बाकी जे जगदंतपाती मला कोणती नश्वर यक्कष्टित वस्तू जरी मला मिळाली तरी त्याच्यात माझं मन रमत नाही. ही अवस्था जी आहे ते मला प्राप्त व्हायला पाहिजे. त्याच्याकरता झुरोनी पांझरा हो पाय आता येई पंढरीनाथा,
भेटावया. चित्त पांडुरंगा झुरत असे, माझं चित्त जे आहे ते तळमळत आहे. इति काकू म्हणजे साहित्यामध्ये असे सद्गदित अंतःकरणाने हा महाराजांनी अभंग लिहिलेला आहे. देवा किती दिवस झाले. एक दिवस म्हणतात ना, कोणीतरी त्या सिम्बायस्टेटचे सर आले होते, त्यांनी नाही का त्या दिवशी दृष्टांत सांगितला. ते म्हणालेत की देवाच्या चिंतना विरहामध्ये ते रामकृष्ण परमहंस असे म्हणायचे की मला दिवस निघून गेला पूर्ण तरीसुद्धा तू मला साक्षात्कार मला अजून तुझा झाला नाही. अशा प्रकारचं चित्त जे आहे ते निष्ठावंत भक्तांचं झुरत असतं, ते तळमळत असतं. सद्गदित अंतःकरणाने देवासी वार्तालाप जगद्गुरू श्री तुकोबरा या अभंगामध्ये करीत आहेत. नाठवणे देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी. नाठवणी देह म्हणजे मी देहाचं नाठवणी पायाचे चिंतन, तुमच्या पायाचं चिंतन करतो, देहाचा नाठव झालेला आहे. अवसान ते क्षण देहाचा देह नाठवणी, देह न आठवता म्हणजे मला देहाचा विसर पडला पाहिजे, तुमच्या पायाचं चिंतन घडलं पाहिजे. अवसान ते क्षण नाही मध्ये, एक क्षणसुद्धा मध्यंतरी काय नाही, विराम नाही म्हणजे खंड त्या चिंतनामध्ये नाही. काही ऐसा पात्र होईन लाभासी नेन ऋषिकेशी तुष्टैल देवा. अशा प्रकारचं चिंतन मला कधी घडेल बरं, अशा प्रकारचा मी पात्र कधी होणार, या लाभाला हे लाभ मला कधी मिळेल. नेनो ऋषिकेशी तुष्टैल, भगवान माझ्यावरती कधी संतुष्ट होतील काही कळत नाही बाबा. तुका म्हणे धन्य माणीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख. महाराज म्हणतात ज्या दिवशी मला घेईन ते नित्य प्रेमसुख, त्या नित्य प्रेमसुखाचा आस्वाद मला घेता येईल, त्या देवाची मला उराउरी भेट होईल. अशा प्रकारचा जो दिवस आहे तो माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. आणि धन्य माणीन संचित, आणि माझं संचित म्हणजे पूर्व पुण्य किंवा माझं जे नसीब आहे, ज्या प्रारब्धाने हा मला देह मिळालेला आहे, ज्या प्रारब्धात ते मिळाला ते प्रारब्धाला खऱ्या अर्थाने मी धन्यता देईल की या देहामध्ये मला हे प्रेमसुख देवाचं खरं घ्यायला मिळालेलं आहे. नाही वागवीत जाणीवेचे ओझे स्वामी सेवा काजे निर्धारू हा. अज्ञाते प्रमाण हा मणी निर्धार येणे फिटे भार निश्चयसी. आडी करा आम्ही एकविध चित्ते तैसे भो येते मायबापे. तुका म्हणे माझी जातीची सेवा घालत असे घातलासे देवावरी भार. नाही वागवीत जाणीवेचे ओझे. देवा मी जाणीवेचं ओझं वागवत नाही. जाणीव म्हणजे शब्दज्ञान असेल किंवा परोक्ष ज्ञान असेल, हे जे जाणीव आहे ते जाणीव जे आहे ते मी काही वागवत नाही. जाणीव समजूतदारपणा असला म्हणजे किंवा जाणीव असेल म्हणजे तेवढ्याने काहीतरी फार मोठ्या डिग्री आहेत आणि समजूतदारपणा आलेला आहे तेवढ्याने काही आत्मतत्वाचा साक्षात्कार होत असतो असं काही नाही. म्हणून हे जाणीवेचं ओझं आहे ना, हे सोडून द्यावं लागत असतं. मी कोणीतरी आहे अशी जाणीव जर निर्माण झाली तर त्याला हे प्राप्त होत नाही. हे जाणीवेचं ओझं दूर केलं आणि स्वामी सेवा काजे निर्धार होय. आणि मी काय केलं आहे आता, स्वामींची सेवा करणं हेच माझं काम आहे. काजे म्हणजे कार्य, त्याला गुरुकार्य म्हणतात किंवा देवाचं जे कार्य आहे अशा प्रकारचा निश्चय, पक्का निश्चय हा मी केलेला आहे. आता देवांचं आणि संतांचं काम करायचं आहे. शब्दज्ञान आणि परोक्ष ज्ञानाचं ओझे बाजूला सारायचं आहे. आणि संतांनी जी आज्ञा मना केलेली आहे, आत्ता नाही का महाराजांनी सांगितलं श्रुती स्मृती ममैव आज्ञा. श्रुती आणि श्रुती काय आहे, माझी आज्ञा आहे. म्हणजे संत बोलत असले किंवा शास्त्र बोलत असेल किंवा आणखी काही पुराणं वगैरे वेदोपनिषदादी शास्त्र असतील, सगळी काय आहे हे देवच यांच्या मुखातून बोलत आहे. आज्ञा ते प्रमाण हा मनी निर्धार. संतांची आज्ञा हेच प्रमाण आहे. म्हणजे मला काय आहे, प्रमाण शब्दाचा अर्थ मान्य आहे, म्हणजे ती आज्ञा मला आदरणीय आहे. हा मी माझ्या मनामध्ये निर्धार केलेला आहे, तो मी निश्चय केलेला आहे. येणे फिटे भार निश्चयसी. आणि अशा प्रकारच्या निश्चयाने हा सगळा भार म्हणजे हे सगळं ओझं जे आहे ते माझं निवृत्त होणार आहे. म्हणजे मी आता देवाची सेवा करणार आहे, तेच काम करणार. संतांची आज्ञा जी आहे ते मी शिरसावंद्य मान्य करणार. अशा प्रकारचा पक्का निश्चय मी केलेला आहे. त्यामुळे हा सगळं ओझं माझ्या डोक्यावरचं हे बाजूला सारण होणार आहे. आळी करा आम्ही एकविधे चित्ते तैसे हो येते माय बापे. आम्ही कसे आहोत, आडीकर आहोत. आडीकर म्हणजे आम्ही हट्टी अशा प्रकारचे भक्त आहोत. आणि नुसते हट्टी आहोत का, नाही, एकविध म्हणजे एकनिष्ठसुद्धा आहोत. म्हणजे नुसता हट्ट करून काय उपयोगायचं आहे, आम्ही पुन्हा एकनिष्ठसुद्धा आहोत. आडीकर आम्ही आणि एकविध आम्ही, एकविध आम्ही, आमचं जे चित्त आहे ते कसं आहे, एकविध म्हणजे एकनिष्ठ बनलेलं आहे. तैसे हो येते माय बापे. आता एखादा मुलगा असेल, हट्ट करणारा असेल
आता काय होतं, त्याच्या आईला सुद्धा त्याच्यासारखं व्हावं लागतं. तैसे होऊ येते मायबापे. मायबापसुद्धा त्या मुलासारखं होत असतात. हट्ट केला म्हणजे ते मायबाप त्याचा हट्ट ते पुरवीत असतात. तुका म्हणे माझी जातीचे सेवा घातला असे देवावरी भार. तुकोबराय म्हणतात अशा प्रकारची माझी जातीची सेवा आहे बघा, किंवा या जातीची माझी सेवा आहे, या प्रकारची माझी सेवा आहे. मी सगळा भार जो आहे तो देवावरती त्या ठिकाणी घातलेला आहे. काय नाही माझे अंतरी वसती व्यापका हा भूती सकळा नांदे. चित्तासी प्रसाद होईल चळन ते चिते वळन मनासही. सर्व शक्ती जीवी राहिल्या कुंठित नाही केले होता आपुले ते. तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती नाचवी नाचती जडे तैसी. महाराज म्हणतात काय नाही माझे अंतरी वस्ती व्यापका हा भूती सकळा नांदे. हा व्यापक सकळा भूती नांदे, काय माझे अंतरी वस्ती नाही असा आक्षेपार्थाने विचारलेला आहे. हा परमात्मा जो आहे हा सगळा व्यापक आहे. सगळीकडे काय आहे, परमात्म्याचीच व्याप्ती आहे. कहा पगडारो देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. ज्या ज्या ठिकाणी मन जातं त्या त्या ठिकाणी काय आहे, सगळा परमात्माच आहे. सगळा भूती व्यापक हा सगळा भूती नांदे, सगळ्यांमध्ये अनुश्यूत आहे. मग तो काय माझ्यामध्ये नाही का? काय नाही माझी अंतरी वस्ती, त्याची वस्ती काय माझ्या अंतःकरणामध्ये नाही का? असा परमात्मा आहे ना जो सगळीकडे आहे आणि माझ्या अंतःकरणामध्ये तो प्रतिष्ठित आहे. चित्तासी प्रसाद होईल चळन. आता त्याची कृपा, असा व्यापक असलेला अंतःकरणामध्ये स्थित असलेला परमात्मा, त्याची कृपा जेव्हा होईल तेव्हा माझ्या चित्ताला त्याचा प्रसाद होईल. चित्तासी प्रसाद, प्रसाद म्हणजे मला प्रसन्नता प्राप्त होईल. त्याच्या चित्ताने, त्याच्या कृपेने, म्हणजे त्याच्या कृपेने चित्ताला काय होत असतो, प्रसाद प्राप्त होत असतो. देवाच्या कृपेनेच, संतांच्या कृपेने चित्ताला प्रसाद होत असतो, म्हणजे चित्त प्रसन्न होत असतं. म्हणजे चित्ताला प्रसन्न करण्याचं माध्यम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणाला जर वाटत असलं चित्त प्रसन्न करायचं तर त्याच्याकरता महाराजांनी या ठिकाणी सांगितले की व्यापक जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची कृपा झाली म्हणजे चित्त प्रसन्न होत असतं. आणि मग काय होईल म्हणे, चित्ताचा एकदा देवाच्या कृपेने प्रसाद झाला म्हणजे प्रसन्न झालं तर काय होईल, त्याला चळन. चळन शब्दाचा अर्थ दिला आहे. चळन म्हणजे त्या चित्ताची सत्कर्माकडे प्रवृत्ती होईल. म्हणजे एकदा देवाचे म्हणजे सत्कर्माकडे प्रवृत्ती होण्याकरता देवाचा प्रसादच पाहिजे असं महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि तेची वळण मनासही. आणि एकदा जर का चित्ताला ती प्रसन्नता प्राप्त झाली आणि ते जर का सत्कर्मामध्ये प्रवृत्त झालं तर त्याच्या पुढची सगळी शृंखला जी आहे, ते शरीर असेल, मन असेल, बुद्धी असेल, चित्त असेल, तेच वळण काय होतं पुढच्यांनासुद्धा लागत असतं. तेची ते वळण मनासही, मनालासुद्धा तेच वळण प्राप्त होतं. सर्व शक्ती जीवी राहिल्या कुंठित नाही केले होतं आपुले ते. सर्व शक्ती म्हणजे मनाची असेल, बुद्धीची असेल, शरीराची असेल, ह्या सगळ्या शक्ती काय होतात, जीवी कुंठित राहिल्या. जीवी म्हणजे त्या जीवी शब्दाचा अर्थ दिला आहे म्हणजे सर्वांचे प्राण धारण करणारा, म्हणजे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय या सगळ्यांना एकंदरीत करणारा, सर्वांचे प्राण धारण करणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय होते, ह्या कुंठित राहिल्या म्हणजे त्या ठिकाणी त्या सगळ्या शक्ती बंद पडतात. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी त्या सगळ्या स्थिर होतात. नाही केले होता आपुले ते, म्हणजे नंतर मग आपण स्वतंत्र जरी काही करायला लागलो म्हटलं तरीसुद्धा ते काही होत नसतं. कारण त्या सगळ्या शक्ती कुठं गेलेल्या आहेत, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्या स्थिर झालेल्या आहेत. नाही केले होता आपुले ते. आपण जे काही स्वतंत्र करायचं ठरवलं तर त्या आता काही होत नाही. तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हाती नाचवी नाचती जडे तैसे. महाराज म्हणतात हे 84 लाख अशा प्रकारच्या ज्या बाहुल्या आहेत त्या बाहुल्यांना नाचविणारा जर सूत्रधार कोण असेल तर हा जगन्नियंता परमात्मा आहे. त्याच्या हातात ती दोरी आहे. या सगळ्या प्राणीमात्रांची खांबसूत्र्या हाती, खांबसूत्रे म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराच्या हातामध्ये हे काय आहे, हे सगळं सूत्र त्याच्या हातात आहे. मग आता त्याच्या हातात कसं कसं कोणाला कसं कसं फिरवायचं. आता नाचवी नाचती जडे तैसी. आता तैसी जडे नाचती, जैसा नाचवी म्हणजे हा जसा नाचवतो परमात्मा त्याप्रमाणे हे सगळे जड म्हणजे अचेतन असलेले म्हणजे हे जे देहादिक वगैरे जे आहेत हे तो परमात्मा जसं कळसूत्र्या बाहुलीला तो जो कळसूत्री तो व्यक्ती आहे तो जसा नाचवतो त्याप्रमाणे हे सगळे 84 लाख जीवरूपी बाहुल्या ज्या आहेत त्या बाहुल्यांना नाचविण्याचं हे सूत्र कोणाकडे असेल तर त्या जगन्नियंत्या परमात्म्याकडे आहे. आणि हे सगळ्या अचेतन वस्तू त्याच्या नाचण्यावरती नाचत असतात. देवाचे निर्माल्य कोण शिवे हाती संकल्पासी होती विकल्पते. वाहिले देह हे देवा एकसरे होईल ते बरे तेने द्वारे होता भार त्याची निवारली खंती. येथे आता रीती साठवण तुकामने इच्छे पाविले कष्ट म्हणून नष्ट दुरावली. आता या ठिकाणी महाराज म्हणतात की मी हा सगळा देह वगैरे जे आहे ते देवाला अर्पण केला. देवाचे निर्माल्य
कोण शिवे हाती? निर्माल्य म्हणजे नाही का, देवाला अर्पण केलेली जी वस्तू आहे ती काय होत असते, ते निर्माल्यामध्ये जमा होत असते, म्हणजे अर्पण केलेली वस्तू आहे ती. देवाचं निर्माल्य कोण शिवे हाती? आता त्याला कोणी घेत असतं का? कोणी शिवत नाही हाताने, म्हणजे ते परत कोणी घेतं का? कोणी घेत नाही. संकल्पासी होती विकल्पते. का बरं घेत नाहीत? कारण संकल्प केलेला आहे. काय संकल्प झाला? हे पुष्प, हे तुळशीपत्र देवाला अर्पण केलेले आहेत असा संकल्प झाला. एकदा संकल्प झाल्यानंतर पुन्हा परतीचा विकल्प कोणी करतं का? म्हणजे ते वस्तू पुन्हा परत कोणी घेतं का? संकल्प झाल्यानंतर विकल्प करता येत नाही, ती वस्तू परत घेता येत नाही. तसं महाराज म्हणतात, वाहिले देह हे देवा एकसरे होईल ते बरे तेने द्वारे. तेने द्वारे बरे होईल. वाहिले देह हे देवा एकसरे. हे देह देवा एकसरे वाहिले. हा देह जो आहे ना, त्याप्रमाणे मी सुद्धा संकल्प केलेला आहे. काय संकल्प केला? हा देह जो आहे तो देवाला मी एकसरे वाहिला. एकसरे म्हणजे एकदम एकदाच मी काय केला, एकाच वेळी एकाएकी पूर्णपणे सर्वस्वी मी हा देवाला हा देह अर्पण केला आहे. म्हणजे देह माझा देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. हा देह मी नाही, देह मी हे नव्हे सरे काय उरला उरे विठ्ठल. हा देह मी नाही अशा प्रकारचा मी काय केलेला आहे, एकदाच पक्का निश्चय केलेला आहे. हे वाहिला मी देह. मग आता संकल्प केला आहे ना, मग आता त्याच्याविषयी विकल्प करता येईल का? होईल ते बरे तेने द्वारे. तेने द्वारे म्हणजे तो संकल्प मी केल्यामुळेच, तेच त्याचं द्वार आहे. देह हा देह त आधी काय खरा, देह संबंधे पसारा असं महाराजांनी वर्णन केलं आहे. म्हणजे हा देह जो आहे तेने द्वारे म्हणजे देह देवाला समर्पण करणे हेच एक त्याचं काय द्वार आहे, ते साधन आहे. आणि त्यानेच होईल बरे. म्हणजे जर बरं करायचं असेल तर देहावरती तुळशीपत्र ठेवल्याशिवाय खरं बरं होऊ शकत नाही, असा त्याचा सरळ सरळ अर्थ असावा. तेने द्वारे होईल ते बरे. बरे होईल, बरेचा अर्थ दिलेला आहे. बरे म्हणजे ते चांगले होईल. म्हणजे खरं चांगलं करायचं असेल तर तेने द्वारे म्हणजे देहाचाच त्या ठिकाणी संकल्प करावा लागेल. म्हणजे देह एकदाच देवाला दिला. महाराज म्हणतात मी तो देऊन टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे माझं कल्याण झालेलं आहे. होता भार त्याची निवारली खंती येथे आता रीती साठवण. होता भार, आतापर्यंत माझा त्याच्यावरती भार होता, कारण मी तो समर्पित केलेला नव्हता. देह हा समर्पित न केल्यामुळे त्याची चिंता मला आतापर्यंत होती. पण आता मी सगळा देहच जर त्यांना अर्पण केला असेल इष्टदेवतेला, तर मला आता चिंता करण्याची काय गरज आहे बरं. ते आता रीती साठवण. आता प्रपंचाची साठवण काय झालेली आहे, त्या ठिकाणी रीती झालेली आहे. मला आता काही गरज नाही साठवण्याची. तुका म्हणे इच्छे पाविले कष्ट म्हणून नष्ट दुरावली. आतापर्यंत इच्छा अंतकरणामध्ये निर्माण झाली, एक वृत्ती उठली की दुसरी पुन्हा, आणि ते सुद्धा हावरी वृत्ती म्हणजे काहीतरी मला पाहिजे, काहीतरी मला पाहिजे अशा प्रकारच्या इच्छा आतापर्यंत अंतकरणामध्ये निर्माण होत होत्या. प्रपंचविषयक आकांक्षा निर्माण होत होत्या आणि त्याने मला कष्टाला प्राप्त करून दिलं. म्हणून हे नष्ट असलेली जी इच्छा आहे आता, म्हणजे हा नष्ट म्हणजे दुष्ट असलेली जी आता ही इच्छा किंवा ही तृष्णा जी आहे ते आता दुरावली. या इच्छेला मी काय केलेलं आहे, दूर सारलेला आहे. आता व्यापक परमात्मा आहे त्याचंही वर्णन महाराजांनी या पुढच्या 2 अभंगांमध्ये केलेलं आहे. देवतीर्थी येर दिसे जया ओस तोची तया दोष जाणतया तया बरे फावे देवा चुकविता संचिताची सत्ता अंतराय शुद्धाशुद्ध ठाव पाप पुण्य बीज पाव विल दुजे फळ भोग तुका म्हणे विश्वंभरा ऐसे वर्म चुकलिया धर्म अवघे मिथ्या. देवतीर्थ तीर्थी दुसरा एक पाठ दिला इथं, ते पाठभेद दिलाय. तीर्थी म्हणजे देवतीर्थामध्येच आहे. एर दिसे जया ओस, आणि बाकीच्या ठिकाणी देव नाहीच आहे. इतर स्थाना त्याला कसे दिसतात, उजाड किंवा त्याला रिकामे अशा प्रकारचे त्याला वाटतात. तोची तया दोष जाणतिया. अहो देव काही तीर्थातच आहे का, सगळीकडे परमात्मा आहे. तोची तया दोष जाणतिया, आणि तोच दोष आहे ना, तो जो जाणणारा पुरुष आहे त्याला तोची तया दोष, तोच त्याच्या ठिकाणी खरा दोष आहे. कोणता? जाणतिया. जाणणारा जो व्यक्ती आहे की देव तीर्थामध्ये आहे आणि बाकी ठिकाणी देवच नाही आहे, हे चराचरामध्ये वास करणारी जी शक्ती आहे ती फक्त कुठे आहे, देवळातच आहे, असा ज्याने पक्का निश्चय केला, बाकीकडे देव नाहीच आहे असं समजणं, हाच त्याच्या ठिकाणी काय आहे, त्या जाणणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी हा भला मोठा दोष आहे. परमात्मा व्यापक असून सुद्धा त्या परमात्म्याला एक देशी मानणं हे काय आहे, ते जाणत्या पुरुषाच्या ठिकाणी निर्माण झालेला दोषच आहे. म्हणून महाराज हे ऐकांतिक सगुणवादी सुद्धा नाहीत, जगद्गुरु श्री तुकोबराय, आणि ऐकांतिक निर्गुणवादी सुद्धा नाही आहेत. सगुण आणि निर्गुणाचा सम्यक समतोल सुमधुर आणि समुचित समन्वय करण्यामध्ये यशस्वी झालेले महाराष्ट्रातले थोर संत, त्या संतांचं नाव आहे जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज.
तोची तया दोष जाणत्या तया बरे फावे देवा चुकविता संचिताची सत्ता अंतराय तया बरे फावे देवा चुकविता. अहो काय होतं म्हणे, त्याने एक देशी देव मानलाय ना, सगळीकडे परमात्मा आहे पण त्याने मानला एक देशी तया बरे फावे देवा चुकविता. आता देवाला चुकवता म्हणजे तो गेला मंदिरामध्ये, मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर काय गेलं, सिगरेट हातामध्ये घेतली, म्हणजे त्याचं बुद्धी काय आहे, मंदिरातच फक्त काय आहे, देव आहे. बाहेर आला, देवाला चुकविताना त्याला काय वाटतं, बरे फावे, म्हणजे त्याला संधी मिळाली, त्याला आता बरं वाटलं, बरं झालं मंदिराच्या बाहेर आलो, आता आपल्याला जे काही करायचं असेल ते आपल्याला करता येतं, असं जरी त्याला वाटत असलं तरीसुद्धा त्याचा झालेला हा गोड गैरसमज आहे. संचिताची सत्ता अंतराय. पण ते जे देव मंदिरात आहे आणि बाहेर नाही अशा प्रकारची वृत्ती धारण जर त्यांनी केली आणि जर पापाचरण झालं तर संचिताची सत्ता जी आहे, संचित शब्दाचा अर्थ दिला पापकर्म, त्या पापकर्माची सत्ता काय होते, अंतराय. ते पापच त्याला काय होतं, पुन्हा ईश्वरी तत्वाच्या साक्षात्काराला ते वंचित करत असतं. शुद्धाशुद्ध ठाव पाप पुण्य बीज पावविल दुजे फळभोग. त्याला काय होतं, त्याला शुद्ध कळतं, अशुद्ध काय आहे ते त्याला कळतं, ते चांगलं काय आहे वाईट हे त्याला कळतं. त्याच्यापासून राग द्वेष निर्माण होत असतात आणि राग द्वेष निर्माण झाले की त्याच्यापासून पाप पुण्य निर्माण होत असतं आणि हे पाप पुण्यच पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बीज रूपाने ते त्या ठिकाणी राहत असतं आणि ते बीजच पुन्हा त्याच्या पावविल दुजे फळभोग, दुजा फळभोग पावेल म्हणजे दुसरा जन्म त्याला प्राप्त होत असतो. ही काही त्याची शृंखला, देहाला जन्म आणि मरणाची त्याची संपत नाही. तुका म्हणे विश्वंभरा ऐसे वर्म चुकलिया धर्म अवघे मिथ्या. तुकोबराय म्हणतात अशा प्रकारे विश्वंभर म्हणजे जगाचं पालनपोषण करणारा हा जगन्नियंता परमात्मा, त्या सर्व व्यापक असलेला परमात्मा, त्याला जर ऐसे वर्म चुकलिया, अशा प्रकारचं वर्म जर चुकलं म्हणजे कसं, सगळीकडे तो व्यापकच आहे, तो एकदेशी नाही आहे. एकदेशी आहे असं समजणं म्हणजे वर्म चुकणं आणि तो परमात्मा सगळीकडे व्याप्त आहे अशा प्रकारचं समजलं तर तुका म्हणे विश्वंभरा ऐसे वर्म चुकलिया, विश्वंभर आहे, हा सगळीकडे व्याप्त आहे असं वर्म जर चुकलं तर काय होतं म्हणे, धर्म अवघे मिथ्या. मग असं न जाणताना तुम्ही त्याला बाकीचं काहीही जरी केलं तरीसुद्धा ते ईश्वरी सत्तेला मान्य नाही आणि ते संतांनासुद्धा मान्य नाही. मग काय तीर्थ करा, काय म्हटलं ना, तीर्थयात्रा उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा कनिष्ठा मूर्तीपूजाचं तीर्थयात्रा धमाधमा. मग तुम्ही कुठेही जा, कुठेही जरी गेले, जहाँ जाओ वहाँ पत्थर और पाणी, म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारची वृत्ती बनली नसेल म्हणजे परमात्मा व्यापकच आहे, एवढं वर्म जर चुकलं बाकीचं काही जरी केलं तर सगळे धर्म काय आहेत ते मिथ्या आहेत असं लोकांना कळत नाही. तुकोबराय पुढे सुद्धा हाच विषय पुढच्या अभंगातही प्रतिपादन करतात. काय करू, इथे सुद्धा काकुळतीला येऊन महाराज सांगतात, काय करू सांगताही न कळे ते वर्म उपस्थित भ्रम उपजवितो. मना आधी ज्याचे आले होईल हाता तयावरी सत्ता केली चाले. अभुकेचे अंगी चविना स्वाद मिथ्या ऐसा वाद दुराग्रह. तो का म्हणे आप राखावे आपणा संकोचोची, संकोचोनी का संकोचोची, संकोचोची कोणा नये आता. हां, संकोचोची कोणा नाही आता. काय करू सांगताही न कळे ते वर्म. किती सांगू बरं या लोकांना. कंठरवाने मी प्रतिपादन करीत आहे की परमात्मा एक देशी नाही आहे, परमात्मा हा व्यापक आहे. पण काय करावं, किती वेळा सांगावा तर यांना काही वर्म कळतच नाही. उपस्थित भ्रम उपजवितो. जो परमात्मा विद्यमान आहे त्या परमात्म्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये काय होतं, भ्रम निर्माण होतो. त्याच्याविषयी संशयाच्या पाली त्यांच्या अंतःकरणामध्ये सातत्याने चुकचुकत असतात. आता उपदेश कोणाला केला पाहिजे, मन आधी ज्याचे आले होईल हाता तयावरी सत्ता केली चाले. ज्याचे मन आधी हाता आले, ज्याचं मन ज्याच्या स्वाधीन आहे तयावरी सत्ता केली चाले, त्याच्यावर त्याला काय करायचं असतो, उपदेश करायचा असतो. बऱ्याच वेळेला उपदेश करूनसुद्धा फलनिष्पत्ती होत नाही. याचं कारण असं असतं की ज्याला उपदेश करायचा आहे ते व्यक्ती मानसिकदृष्ट्या विक्षिप्त झालेली असते. विक्षिप्त व्यक्तीला किती जरी उपदेश केला तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग होत नाही. ज्याचं मन स्थिर आहे, जे शांत दांत मन झालेलं आहे, तयावरी सत्ता केली चाले, त्याला जर उपदेश केला तर काहीतरी फलश्रुती प्राप्त होत असते. अभुकेचे अंगी चविनास्वाद मिथ्या ऐसा वाद दुराग्रह. ज्याला भूकच लागलेली नाही अंगी, त्याला काय होणार, त्याला अभूकेची, त्याला भूक नाही, त्याला चव समजणार का, त्याला काही त्याचा स्वाद वगैरे कळेल का, काही त्याला कळणार नाही, कारण त्याला भूक लागलेली नाही. मिथ्या ऐसा वाद दुराग्रही. असे जे दुराग्रही लोक आहेत त्यांच्याशी जर आपण वाद केला तर तो वाद कसा असतो बरं, तो मिथ्या अशा प्रकारचा वाद आहे. मिथ्या म्हणजे तो मिथ्या ऐसा वाद व्यर्थ आहे, तो व्यर्थ अशा प्रकारचा तो वाद आहे. म्हणजे दुराग्रह केला, दुराग्रही माणसाला किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा
तो त्याला केलेला उपदेश म्हणजे पालथ्या घागरीवरती पाणी असं महाराजांना म्हणायचं आहे. तुका म्हणे आप राखावे आपणा संकोचोची कोणा नये. आता महाराज म्हणतात त्याच्याकरता आता एक काम करा म्हणले, आता काही उपदेश वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. तुका म्हणे आप आपणा राखावे, आप आपणा राखावे म्हणजे आपलंच तुम्ही काय करा, कल्याण करून घ्या. संकोचोची कोणा नये. आता संकोचने म्हणजे कोणाला दबाव टाकून, कोणावरती निर्बंध करून, त्याच्यामध्ये भीड त्याला काय दाब करून, त्याला दबाव टाकून म्हणा किंवा निर्बंध, असा 5-6 अर्थ दिले तिथं, 2-3 अर्थ आहेत. त्याला निर्बंध करू नये ना, कोणा नये. आता कोणालाही तुम्ही निर्बंध करू नका, तुमचं तुम्ही कल्याण करून घ्या, असा साधारणतः या अभंगाचा अर्थ आहे. संतश्रेष्ठ भगवान माऊलींच्या चरणी, परमपूज्य श्री बाबांच्या चरणी, भास्कर बाबा आहेत, सगळे संत मांदियाडी आहेत, मुमुक्षांचा मेळावा आहे, या सगळ्यांच्या चरणी ही वाक्पुष्पांजली समर्पित करून आपण रजा घेऊया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आज आपल्या अष्टादशाचा उपांत्य दिवस आहे. उद्या संध्याकाळी त्याची समाप्ती होईल. परवा सकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि किंवा काही बदलही होतील. असो, आज या ठिकाणी आपल्या ह्या श्रोतृवृंदामध्ये आमच्या परमप्रेमास्पद भगिनी सोनाली नांदुरकर आणि त्यांचे पतिराज या ठिकाणी नरेंद्रजी नांदुरकर अनमोल प्रकाशनचे ते मालक आहेत आणि त्यांना या ठिकाणी परमप्रेमास्पद ताईंना भजनाची आवड आहे, मोठे गायिका आहेत. तर ते आपल्या पुढं आता पसायदान घातील किंवा त्यांना वाटलं तर एखादा अभंग म्हणून दाखवतील आणि यानंतर आपल्या ह्याच्या कार्यक्रमाची समाप्ती होईल. काय अभंग भजन म्हणता येईल का, पसायदानच म्हणायचं? अभंग म्हणा, पसायदान समाप्तीला म्हणत असतो. नमस्कार. आज डॉक्टर आल्हाददादांच्यामुळे आम्हाला इथे यायचा योग आला आणि अतिशय उत्तम प्रवचन ऐकायला मिळालं. त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांसमोर माऊलीच्या आशीर्वादाने मला काही त्यांच्याच रचना गायची संधी मिळते आहे. मी खूप खूप आभारी आहे आणि माऊलींना आधी धन्यवाद देते आणि माऊलींचाच एक रचना मी तुमच्यासमोर सादर करते आणि त्यानंतर पसायदान. चालेल ना? आपल्याला अजून एक माईक मिळेल? नाही,
दादा तुम्ही धरता का? मला ते बघायला लागेल. हां ठीक आहे ठीक आहे, राहू दे राहू दे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी, तयाचा वेलो गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. गुंफियला शेला, पिला वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा. आत्तासारखंच फक्त धरून ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान सादर करते. आता विश्व वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया भूता पर
तुझे विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे मरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ईश्वर महाराज की जय की जय।